हे बघा, माझा प्लॅन होता की हा हाय ब्रेक झाला मार्केटचा की एंट्रीचा प्लॅन घ्यायचा, डे हायचा. डे हाय ब्रेक झाला किंवा मार्केट जर का खाली आलं असतं थोडंसं, अजून 2 प्लॅन मी मार्क केले होते की एक जर का मार्केट याच्या इथून जर का मार्केट खाली आलं आणि परत जर का इथं येते मार्केट या लेवलला आणि हा जर का सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय, तर इथून माझा एक परत रिव्हर्सलचा प्लॅन होता. आपण त्याला बोलतो बाय ऑन डिप. मी तुम्हाला सांगितले बाय ऑन डिप. जर का तुम्हाला बाय करायचं तर डिपमध्ये बाय करायचं इथं, बरोबर आहे. हा दुसरा प्लॅन आखला होता आणि पहिला प्लॅन काय होता की जर का हा डायरेक्ट हाय ब्रेक करतोय आणि मार्केट जर का कॅन्डलवर जर का सस्टेन करते, याचा अर्थ हा ओरिजिनल ब्रेकआउट आहे. जर का कॅन्डलवरून रिव्हर्सल मारली तर मात्र मी एंट्रीचा प्लॅन घेणार नव्हतो. आणि पहिल्या 3 मिनिटांमध्येच मार्केटनं काय केलं, तुम्ही 3 मिनिटाची कॅन्डल जर का लावली, सेकंड बघा, मी 3 मिनिटाची टाइम फ्रेम सकाळी मॉर्निंगला लावली होती. हे बघा, हा हाय ब्रेक केला, कॅन्डलवर सस्टेन केलं आणि याच कॅन्डलला लगेच नेक्स्ट कॅन्डलला मी एंट्री टाकली, इथंच एंट्री टाकली लगेच आणि या कॅन्डलच्या लोच्या खाली एसएल ठेवला. पहिला एसएल हा ठेवायचा प्लॅन होता, परंतु नंतर काय झालं, मला अजून एक थोडासा एसएल सेफ वाटला कारण एसएल थोडा मोठा होता. म्हणून मी काय केलं, हा जो हाय आहे, हा जो स्विंग आहे, कारण हा आता रेजिस्टन्स होता, आता सपोर्ट बनला हा, बरोबर. जर का मार्केटला याच्या खाली निघायचं असेल तर अगोदर हा सपोर्ट ब्रेक करावा लागेल. म्हणून मी काय केला, स्टॉप लॉस नंतर इथं आणून ठेवला. पहिला स्टॉप लॉस मी त्या कॅन्डलच्या लोच्या खालीच ठेवला होता, परंतु नंतर काय वाटलं मला की स्टॉप लॉस खूप मोठा होतो, स्टॉप लॉस छोटा करायचा असेल तर त्यासाठी आयडिया लावायची असतात आपल्याला, काय आयडिया करता येईल. मग त्याच्यानंतर मग मी आयडिया लावली, या कॅन्डलच्या खाली जर काही एसएल ठेवला तर एसएल खूप मोठा होणार माझा. बघा ना, ही कॅन्डल खूप मोठी होती ना, पहिले 3 मिनिटाची कॅन्डल एवढी मोठी, 5 मिनिटाची याच्यापेक्षा जास्त मोठी होती. त्याच्यामुळं मी काय केलं, एंट्री इथं घेतली या लेवलला आणि एसएल काय केलं, पहिला इथं ठेवला होता स्टार्टिंगला मी, परंतु काय केलं, मला इथं थोडासाही दिसला कारण प्राइस इथून रिजेक्शन घेत होती. हे बघा, या लेवलला प्राइस रिजेक्शन घेते, म्हणजे इथं काय झालं, जर का मार्केट इथून रिव्हर्स फिरतंय तर मार्केटला हा अगोदर सपोर्ट ब्रेक करावा लागेल. म्हणून मग मी इथं एसएल ठेवला, एसएल परत चेंज केला मी. सर आज पण भारी अनालिसिस, ओके. आणि टार्गेट माझं होतं 350चं टार्गेट होतं, जे की ऑलरेडी मी टाकलं होतं टेलिग्रामवरती. बघा, 25,350 मला वाटत होतं की त्या लेवलपर्यंत मार्केटनं जायला पाहिजे. आणि तुम्हाला काय सांगितलं, पुढचा प्लॅन जर का तुम्ही करत असाल, कोणाचा व्ह्यू बेरिश असू शकतो, माझा व्ह्यू बुलिश होता, कोणाचा व्ह्यू बेरिश असू शकतो, तर त्याला प्लॅन काय सांगितलं होतं की 350च्या लेवलला जर का मार्केट जाते, आता हे पण सांगतो की का लॉजिक लावलं होतं 350 किंवा हेच इथंच का सेलिंगचा प्लॅन आहे. जर का तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती गेला, मोठ्या टाइम फ्रेमवरती मी शिफ्ट होते बघा 2 तासाच्या कॅन्डलवरती, आता तुम्ही फक्त इथे एक अनालिसिस करा, एक सेकंड बघा, तुम्ही अनालिसिस करा फक्त, दिसतंय का तुम्हाला इथं मी तीच लेवल का मार्क केली होती बघा फक्त. हे बघा, हा अगोदर काय होता, इथं सपोर्ट होता, बरोबर आहे. इथे पण मार्केटनं बघा म्हणजे रिस्पेक्ट दिलेला आहे या लेवलला. जर का मार्केट आता खालून वर येतंय तर हा तुमचा काय बनणार आहे, रेजिस्टन्स बनणार आहे. म्हणून या लेवलला बोललो होतो की इथं सेलिंगचं प्रेशर इथून तुम्हाला बघायला भेटेल, परंतु मार्केटनं त्या लेवलला न येताच सेलिंग आलेली नाही. लक्षात ठेवा, मार्केटनं भरपूर सेलरला ट्रॅप केले आज. बऱ्याच लोकांनी पुटवाल्यांनी सकाळी नाही का, नंतर ना बरेच लोक पुटमध्ये पण घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना मी काय सांगितलं होतं की 350ला जर का आली तर तिथूनच तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला भेटेल. मध्ये आधी प्रॉफिट बुकिंग होणं जरा थोडंसं मुश्किल आहे. आणि मी माझ्या अंदाजे मी कुठे इथं एक्झिट झालोय काहीतरी, या कॅन्डल एक्झिट आहे मी, हीच कॅन्डल वाटते बहुतेक, मे बी ही कॅन्डल आहे का, हा ही कॅन्डल आहे, या कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलला मी एक्झिट झालोय. आणि ट्रेलिंग एसएल आपला हिट झाला तिथं, मी एसएल हिट झाला की थांबत नाही, इथे एंट्री आपली, इथे एसएल हिट झाला, काय अडचण, माझं टार्गेट हे होतं परंतु भेटलं नाही. ट्रेलिंग एसएल हिट झाला, काही ना काहीतरी भेटले, असं नाही की काहीच भेटलेलं नाही, काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडलोय. 1:3चा वर रिस्टोर, कारण ऑप्शन सेलिंगमध्ये दोन्ही हेजिंग केल्यात ना. आज मी हेजिंग केले होते कारण मला माहिती आहे मोमेंटम जर का अपसाईडला आला तरी पण खूप मोठा मोमेंटम, म्हणजे मार्केट जाणार परंतु स्लोली वर जाणार असं अपेक्षित होतं मार्केटमध्ये, म्हणजे बुलिश टू साईडवे असं माझा व्ह्यू होता आजचा. त्याच्यामुळे मी काय केलं, आज हेज केलं होतं, हेजिंग केली होती बुलिश साईडला, येस बुलिश साईडला हेजिंग केली होती. आणि त्याच्यामुळं मला इथे जास्त प्रीमियम असं तुम्हाला वाटत असेल की इथे प्रीमियम डिके झाला असेल, मग प्रीमियम तुमचा कॉस्ट टू कॉस्ट आला असेल, नाही. मी कारण एक ऑप्शन बाय केला तर एक ऑप्शन सेल केलाय मी, त्याला हेज केला. जर का टाइम डिक बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी ॲट द मनीचा तुम्ही जर का कॉल बाय करताय आणि आउट ऑफ द मनी जर का कॉल सेल करताय तर त्याला बुल कॉल स्प्रेड, म्हणजे तुमचं व्ह्यू बुलिशच आहे परंतु साईड वे बुलिश आहे, म्हणजे मार्केट वर जाणार परंतु स्लोली वर जाणार, म्हणजे मार्केटमध्ये तेवढा दम नाही, स्लोली म्हणजे साईड वे ठेवण्याचा प्रयत्न राहू शकतो, अशा टाईपमध्ये व्ह्यू होता. परंतु मॉर्निंगला इथंच मला चांगलं रॅली भेटली, त्याच्यानंतर इथं माझा एसएल हिट झाला,
इथं मी डायरेक्ट पोझिशन माझी एक्झिट केली. मी ऑलरेडी ग्रुपवरती टाकलं माझं ट्रेलिंग असेल, कारण मी ॲग्री करतो. मी काय सांगतो तुम्हाला, मी असं नाही म्हणत की मी शेवटपर्यंत थांबलो नाही. ॲग्री ट्रेलिंग असेल पण मी टाकलं होतं की इथं आणून ठेवा, एसेल हिट झाला डायरेक्ट एक्झिट. कारण मी त्या गोष्टीला लय हे करत नाही. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ॲग्री करायचं मार्केटमध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही किती पाहण्यात ते स्वतःला माहीत असतं. तुम्ही दुसऱ्याला किती जरी येड्यात काढायचा प्रयत्न केला तर आपल्या स्वतःला माहीत असतं की आपण काय येते. ओके, त्याच्यामुळे दुसऱ्याला येड्यात काढून काय याच्या मार्केटमध्ये काही फायदा नाही आहे. ओके, तुम्ही लोकांना मस्त प्रॉफिट दाखवताय, सगळ्या गोष्टी दाखवताय, पण स्वतःला माहीत असते की आपण काय येते किंवा आपला किती लॉस झालेला आहे. दुसऱ्याला फक्त काही लोक बघा तुम्ही फक्त प्रॉफिट दाखवलं जातात, लॉस दाखवत नाही. मी काय सांगितलं, एसेल हिट होणार, सगळं हिट होणार. माझं सुद्धा एसेल जातात, असं काही नाही की एसेल जात नाहीये. परंतु फक्त मी दिवसाला 1 किंवा 2 ट्रेड करतो, त्याच्यामुळं एक एसेल गेला, दुसरा ट्रेड माझा कमीत कमी प्रॉफिटमध्ये निघतोच. म्हणजे तो लॉस रिकवर करतो. आणि असं नाही की मी ॲव्हरेज लगेच करत नाही. मी जे एक ट्रेड घेतला ना, मध्ये एक तासाचा ब्रेक मी घेतो. तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही एका ट्रेडमध्ये जर का तुमचा एसेल गेला तर लक्षात ठेवायचं, दुसरा ट्रेड तुम्ही घेताना त्या ट्रेडमध्ये 1 तासाचा गॅप पाहिजे. लगेच नाही का, म्हणजे माझा एसेल गेला आणि मी आता लगेच एंट्री घेतो, याच्यामध्ये काय होतं, सायकोलॉजी डिस्टर्ब होते. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, म्हणजे आपला लॉस रिकवर करण्यासाठी आपण काय म्हणतात हे होतो आणि मार्केटवरती नाही त्या पोझिशन घ्यायला तयार होतो. का तर आपल्याला तो लॉसच रिकवर कर, जसं काय उद्या मार्केट ओपन होणारच नाही. ओके, आजच्या आजच लॉस रिकवर करायचा असं नका करू. कारण त्याच्यामध्ये काय होतं, माणूस आज समजा पहिला एसेल गेला तुमचा 1000चा, त्या दुसऱ्या एसेलमध्ये तुम्ही परत 1000 रुपये जर का घालवले ना, तर टोटल तुमचा ओव्हरऑल 2000चा लॉस झाला. 2000 रिकवर करण्यासाठी तुम्ही परत लॉट साईज वाढवता, परत 4000 होतो लॉस. 4000चा लॉस रिकवर करण्यासाठी परत लॉट साईज वाढवावं लागते. अशा गोष्टी करू नका. ओव्हर ट्रेडिंग करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट, 1 किंवा 2 ट्रेड सफिशियंट आहे. माझ्या ग्रुपवरती किंवा मी स्वतः बघितलं, कधी मी दिवसाला सांगतो कॉल घ्या, बाय घ्या, पुट करा, हे करा. नाही, 1 ट्रेड सफिशियंट. स्टॉपला जाऊ, टार्गेट जाऊ, गपचिप आपलं गप मान खाली घालून बांड्या कुत्र्यागत निघून जायचं. लय मार्केटमध्ये भाव करायचं नाही, हवाहव करू नका. कारण लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्हाला सांगितले, तुम्ही किती जरी पैसा घेऊन आला मार्केटमध्ये झिरो करण्याची ताकद आहे. ओके, त्याच्यामुळे वसा करू नका मार्केटमध्ये. ओके, एजी क्रिएट कसे हेज केले होते, एक ॲट द मनीचा कॉल बाय करायचा आणि आउट ऑफ द मनीचा कॉल सेल करायचा. त्याला बुल कॉल स्प्रेड बोलतात. मी शिकवणार ती स्ट्रॅटेजी तुम्हाला, बुल कॉल स्प्रेड पण शिकवणार आहे आणि बेअर प्रूफ स्प्रेड सगळ्या गोष्टी शिकवणार तुम्हाला. ऑप्शन बाईंगचे हेजिंग शिकवणार, ऑप्शन सेलिंगचे हेजिंग पण सांगणार. त्यात ॲडजस्टमेंट दोन्ही कशा करायच्या, जर का पोझिशन आपली मायनसमध्ये चालली तर कमीत कमी लॉस कसा होईल याच्याकडे कसं लक्ष, कुठली पोझिशन एक्झिट करायची, कुठल्या पोझिशनला नवीन ॲड करायचं, ह्या गोष्टी पण तुम्हाला त्यावेळेस समजल्या पाहिजेत. येतं लक्षात. समजा आता मी ते बुल कॉल स्प्रेड घेतला, समजा मार्केट इथून रिव्हर्स फिरायला सुरुवात झाली, तर मग मी काय केलं पाहिजे, एकतर तुम्ही पहिली गोष्ट स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडा. जर का तुमचा व्ह्यू चुकलाय, मार्केट तुमच्या अपोजिट डायरेक्शन चालतंय, तुम्ही मग बुल कॉल स्प्रेड घेऊन बसलाय, तुम्हाला वाटत होतं मार्केट वर जाणार, पण मार्केटमध्ये जर का प्रॉफिट बुकिंग आली तर लक्षात ठेवा, एकतर स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडा. किंवा मग दुसरी गोष्ट, तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागते. आता ती ॲडजस्टमेंट कशी करायची, काय करायची, किती पॉईंटची मुवमेंट आहे त्याच्यावरती डिपेंड राहते की ॲडजस्टमेंट कशी करायची. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला शिकवेन सगळ्या गोष्टी, ॲडजस्टमेंट कशी केली जाते, जेणेकरून आपला लॉस होणार परंतु कमी होणार. जे लॉस मोठा होणार असतो, जर का खूप मोठी मुवमेंट आली, सेलिंग साईडला जरी खूप मोठी मुवमेंट आली तर लॉस कमी करू शकतो आपण. ओके, जर का तुम्ही शॉर्ट स्ट्रँगल केला असेल तर त्याचा स्ट्रॅडल बनवता येतो. म्हणजे रेंज मोठी होती त्याची छोटी करता येते. नंतर थोड्या वेळ मार्केट साईड झाली की परत तुम्ही हळूहळू प्रॉफिटमध्ये यायला चालू होता. मग त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवेल कसं करायचं, काय करायचं. ओके, वेळ द्या फक्त, सगळ्या गोष्टी मी शिकवणारच आहे. काय अडचण असेल अजून तर विचार. साईडवेज झालं, त्यामध्ये ट्रॅप झालं असतील का लोक? येस, साईडवेमध्ये याच्यामध्ये ट्रॅप झाली ना, लोक भरपूर ट्रॅप झाली. आणि मी तर टाकलं पण होतं टेलिग्रामवरती की तिथं तुमचा पुढचा ट्रेड बनतच नाहीये. तुम्ही पुढचा इथं प्लॅन करू, कारण इथं रेजिस्टन्सच नव्हता कुठंच. रेजिस्टन्स प्राइसला इथंच होता फक्त. लक्षात ठेवा, याच लेवलला रेजिस्टन्स स्ट्रॉंग होता मार्केटला. इथं मध्ये रेजिस्टन्स नव्हता. मार्केट इथं टाइमपास करत होतं. लक्षात ठेवा, ऑप्शन सेलर इथं काय करत होते, प्रीमियम खात होते. इथं प्रीमियम खात होते मार्केटमध्ये. त्याच्यामुळे इथं रेजिस्टन्स विषयच नव्हता. मी इथं ज्यावेळेस मार्केट आहे ना, माझा एसएल गेला, कुठं एसएल म्हणजे ट्रेलिंग एसएल गेला. ट्रेलिंग एसएल ज्यावेळेस माझा इथं हिट झाला या लेवलच्या आसपास, या कॅन्डल माझा कारण मी या कॅन्डलच्या खाली एसएल लावला होता. नंतर ट्रेलिंग एसएल, ओके, या कॅन्डलच्या खाली एसएल लावला होता आणि या कॅन्डलनं आपला एसएल हिट केला. इथंच मी त्यावेळेस टाकले की मार्केट सेलरमध्ये पण दम नाहीये, मार्केट डाऊन साईडला जाणं मुश्किल आहे थोडंसं. पुट साईडला, पुट साईडचा ट्रेड इथं घेऊ नका. ऑलरेडी मी टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर बघा, जरी काही लोकांनी घेतले, पण काही लोकांनी आता शेवटी कसं त्यांचं अनालिसिस असू शकतं कदाचित, आणि त्यांनी नंतर मला टाकलं की सर काय करू, थांबू का. आता एवढं मार्केट साईडवे झालं. लक्षात ठेवा, जेव्हा सेलिंग जर काही यायची असेल तर लगेच सेलिंग येते मार्केटमध्ये. एवढं टाइमपास मार्केट करत बसत नाही.
आणि दुसऱ्या वेळेसच बघा, कारण लक्षात ठेवा इथं मार्केटला थांबवलं याचा अर्थ बाहेर लोकांनी थांबवले मार्केटला. इथे बाहेर लोकांनी थांबवले म्हणजे मार्केट कंटिन्यू रॅली करू शकते अजून बी. इथं तुम्हाला सांगितलं ना मार्केट काय करते, तिथं चहा प्यायला थांबते. चहा प्यायला थांबते मार्केट तिथं. इथून रॅली झाली तर चहा प्यायला थांबलं आणि परत इथं बघा स्टॉप लॉस हंटिंग झाली कोणाची, पुटवाल्यांची. आणि इथं पुटवाल्यांना तुम्हाला सांगतो इथं काय भेटलेलं नाही, पुटवाल्यांना काहीच भेटलेलं नाही. इथं प्रीमियम डिके झाला पण बघा तुम्ही पुढचा ॲट द मनीचा कॉल लावून जर का बघितलं इथं तुम्ही, तर त्यांचा टाइम डिके लईत लई 2-4 रुपये भेटले असते. लईत लई 2-4 रुपये पॉईंटमध्ये, जास्त भेटलेलं नाही त्यांना. खरी मोमेंटम हीच होता, लक्षात ठेवा. हाच मोमेंटम खरा होता मार्केटमध्ये आजचा. ऑप्शन बायरचा, ऑप्शन सेलरचा आहे सगळा. इथं जे आहे ना हे सगळा ऑप्शन सेलरचा टाइम डिके केलेला इथं मार्केट. ओके, 10 मिनिटात गिफ्ट निफ्टी 150 पॉईंट डाऊन. ते नंतर क्लोजिंग रिकवर पण होते असं काय नाहीये. नंतर मंडे. आणि लक्षात ठेवा कधीच फ्रायडेला कॅरी पोझिशन करायची नाही. तुम्हाला मी वारंवार सांगितले पोझिशन कॅरी करू नका फ्रायडेच्या दिवशी, कारण 2 दिवसामध्ये असं 2 दिवसात काहीतरी न्यूज, आता समजा मार्केट एवढं वर आहे, अचानक एखादी बॅड न्यूज आली किंवा काही न्यूज असेल येऊ शकते 2 दिवसामध्ये, त्यावेळेस आणि 2 दिवसाचा टाइम डिके पण असतो मार्केटमध्ये. लक्षात ठेवा टाइम डिके होतो. टाइम डिके आहे 2 दिवस म्हणजे जवळपास 48 तास आहेत. 48 तासामध्ये किती प्रीमियम डिके होत असेल. जर का उद्या लक्षात ठेवा कोणी इथं कॉल बाय करून जर का गेलं असेल किंवा पुट बाय करून गेलं असेल कोण, आणि उद्या जर का मार्केट कॉस्ट टू कॉस्ट जरी ओपन झालं ना, म्हणजे फ्लॅट जरी ओपन झालं तरी पण त्यांचा प्रीमियम 5 ते 10 रुपयाने पडलेला असणार आहे कमीत कमी. आउट ऑफ द मनी तर सोडूनच द्या, ॲट द मनी आणि इन द मनीचं सांगतो मी. ओके, त्याच्यामुळे शक्यतो फ्रायडेच्या दिवशी कॅरी पोझिशन घ्यायची नाही, कारण 2 दिवसामध्ये काही उलाढाली करतात, कोण कोणावर आक्रमण करू शकते, अटॅक करू शकतात, सगळ्या गोष्टी होऊ शकते मार्केटमध्ये. त्याच्यामुळं न्यूज आली की संपला विषय मग मार्केटचा. ओके, प्राइस ॲक्शन तिथं काम करतच नाही. न्यूज आली की प्राइस ॲक्शन तिथं काम करत नाही तुमचं. किती तुमचं बुलिश प्राइस ॲक्शन असू द्या, मार्केटमध्ये जर का एखादी बॅड न्यूज आली मोठी ग्लोबल न्यूज तर संपला विषय. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त हे लावू नका मार्केटला, डोकं जास्त लावू नका. काय अडचण आहे का इथपर्यंत कोणाला? ॲक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन होत आहे असं कसं ओळखायचं? ॲक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. ॲक्युम्युलेशन म्हणजे जर का मार्केट पहिल्यांदा सेलिंग आली असेल आणि मार्केट जर का साईडवे होते, लक्षात ठेवा जर का सेलिंग आली आणि मार्केट जर का साईडवे होतं याचा अर्थ काय करते मार्केटमध्ये ॲक्युम्युलेशन चालू. एखाद्या स्टॉकमध्ये लक्षात ठेवा खूप मोठी सेलिंग आली, बघा खूप मोठी सेलिंग आली एखाद्या स्टॉकमध्ये, खाली आले स्टॉक आणि ते जर का तो साईडवे करतोय याचा अर्थ काय माहिती आहे का, व्हॉल्यूम येतोय परंतु तो स्टॉक तिथून हलत नाही, म्हणजे प्राइसला हलत नाहीये, तर तो ट्रेंड कंटिन्यू करू शकतो, म्हणजे रिव्हर्स करू शकतो तो. म्हणजे ॲक्युम्युलेशन करून काय करतो ऑपरेटरला लक्षात ठेवा त्याच प्राइसला मार्केटला बाईंग करायची असते. 100 रुपयाला एखादा स्टॉक आला, इथं समजा 100 रुपये एखाद्या स्टॉकची किंमत चालू आहे, तो पडला समजा 150 रुपयावरून पडला आणि 100 रुपयावरती आलाय आणि 100 रुपयावरती ॲक्युम्युलेशन म्हणजे मार्केट साईडवे करते, व्हॉल्यूम येतोय परंतु प्राइस वाढत नाही, याचा अर्थ ऑपरेटर खरेदी करतोय, याचा अर्थ तो माल हळूहळू उचलायला सुरुवात केली त्यानं. ते सांगेल स्टॉक सिलेक्शनची मेथड आहे आपली, ती स्विंग स्टॉक सिलेक्शनमध्ये आपण ते सांगणार आहे तुम्हाला कसं ॲक्युम्युलेशन कसं ओळखायचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला ऑलरेडी रेडीमेड स्टॉक फिल्टर करून भेटते. फिल्टर म्हणजे वेबसाईटच आहे, ते डायरेक्ट तिथे भेटतात तुम्हाला. हा फ्री वेबसाईट आहे. येस दादा, फ्री वेबसाईट आहे, पेड वेबसाईट नाही आहे कुठलीच. आपण पेड कुठल्याच गोष्टी वापरणार नाही, सगळ्या फ्रीच. आपल्याला फ्री शिकायचं, सगळं फ्री राहणार आपल्याकडे, पेड एकही गोष्ट नाही आहे. ओके, समजलं का इथपर्यंत काय अडचण? चला आता लर्निंग कंटिन्यू करू आपण. लर्निंग महत्त्वाचे आहे, बाकीच्या गोष्टी चालूच राहतील. काय अडचण आहे का इथपर्यंत कोणाला? प्लीज कमेंटमध्ये सांगा, कोणाला काय अडचण असेल तरी सांगू शकताय. आज डे 27 आहे ना आपला. ओके, चला लर्निंग कंटिन्यू करू. ऑलरेडी उशीर होतोय आपल्याला, स्ट्रीमला आधीच उशीर झालेला आहे, आतापर्यंत स्ट्रीम निम्यात जायला पाहिजे. ओके, तर चला स्टार्टिंग करतो आता, सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, नाही ओके, अमृता मॅडम नाही, संदीप सर नाही. चला सगळ्यांनी लाईक करा एकदा. ऑलरेडी 50 लोक लाईक. फक्त भावानो किती लाईक आलेत मला? 10 लाईक. असं नका करू यार, फक्त 10 लाईक आले, फक्त 10 लाईक. काय अडचण आहे? काय समजलं नाही कोणालाच काय? लाईक फक्त 10 आलेत. ठीक
ठीक आहे, असू द्या, तुमची मर्जी. चला, सगळ्यांना लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असेल आणि शेअर करायला विसरू नका. ओके, चला कंटिन्यू आपण करूया. आजचा आपला डे 27. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण टोटल 60 ते 65 दिवस आपण लर्निंग घेणार आहे. 30 लाईक आहेत. येस, चुकून इथं बहुतेक मोबाईल तर रिफ्रेश झाले नाही. ठीक आहे, चाल, चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांनी पण लाईक करा भावना, 50 लोक लाईव्ह आहेत. ओके, सगळ्यांनी लाईक करा एकदा. चला, ठीक आहे. चला, हे बघा, टोटल आपण 60 दिवस लर्निंग करणार आहे. त्याच्यामध्ये आज आपला आहे डे 27. 60 म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर वगैरे सोडून सगळ्या गोष्टी सोडून आहेत. लाईव्ह स्ट्रीम वगैरे सगळं तसलं याच्यामध्ये धरत नाही. आपण टोटल लर्निंगचे दिवस आपण पकडतो, फक्त 60 ते 70 दिवस जातील. त्याच्यानंतर 10 दिवस आपलं लर्निंग पेपर ट्रेडिंग किंवा लाईव्ह गुगल मीटवरती किंवा झूमवरती चालेल. लाईव्ह आपण यूट्यूबवरती घेणार नाही. प्रत्येकाला आपल्या ग्रुपवरती लिंक टाकली जाईल. त्याच्यावेळेस 10 दिवस आपण लाईव्ह ट्रेडिंग किंवा डेमो ट्रेडिंग आपण करणार. ओके, 10 दिवस. त्याच्यामुळे ते यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम होणार नाही. तेवढी फक्त जे चॅनलवरती असतील त्यांनाच फक्त गुगल मीट किंवा झूम जे तुम्ही बोलाल त्याच्यावरती आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू 10 दिवस. ठीक आहे, ओके. चला, आपण सेशन कंटिन्यू करूया. आजचा आपला पॅटर्न ऑलरेडी तुम्ही थंबनेल बघितले, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आज आपण शिकणार कप आणि हँडल पॅटर्न. आता हा पॅटर्न कशासारखा असतो, का काम करतो, बेरिश आणि बुलिश साईडला दोन्ही एकाच वेळेस आपण शिकणार आहे. लक्ष द्या, फक्त थोडंसं फास्ट होतं कारण ऑलरेडी आपण ह्या गोष्टी आता शिकलेल्या, एंट्री एस एल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स गोष्टीकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ आता मी घेणार नाही कारण वेळ भरपूर चालला आपला, जवळपास 1-1.5 तास डेली जातोय आणि आपला पोर्शन जसा पाहिजे तसा कव्हर होत नाही. आज मी 2 पॅटर्न मला घ्यायचे होते, परंतु एकच पॅटर्न घेतोय. कारण का माहिती आहे का, जास्त फास्ट शिकवलं पण तुमच्या डोक्याच्या वरनं जाईल. त्याच्यामुळे एक पॅटर्न घेण्याचा प्रयत्न करतोय डेली. ठीक आहे, चला, आज आपण शिकणार आहे कप अँड हँडल पॅटर्न. याच्यामध्ये बुलिश पण शिकणार, लक्षात ठेवा, आणि बेरिश पण शिकणार आहे. एक परफेक्ट रिव्हर्सल सेटअप असतो. इंट्राडेसाठी आणि स्विंगसाठी पण सगळ्यात जबरदस्त काम करतो हा सेटअप. कप अँड हँडल पॅटर्न ऑलरेडी त्याच्या नावातच आहे, कप अँड हँडल. कप म्हणजे आपल्या कपासारखं त्याचा पॅटर्न असतो. जसं आपण चहा प्यायचा आपला कप असतो त्या टाईपमध्ये हा पॅटर्न बनलेला असतो. ठीक आहे, हे बघा असा पॅटर्न असतो तो. ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन सगळ्यात प्रथम माहिती करून देतो तुम्हाला काय असते. कप अँड हँडल म्हणजे काय, हा पॅटर्न कंटिन्युएशन म्हणजे एकतर ट्रेंड कंटिन्यू करणार असतो किंवा रिव्हर्सल. एकतर कंटिन्यू ट्रेंड कंटिन्यू होईल किंवा एकतर रिव्हर्स होईल मार्केट. या दोन्हीपैकी एक असतो. तुम्हाला काय सांगितलं, मार्केटमध्ये 2 कंडिशन. एकतर काय, मार्केटमध्ये त्या पॅटर्नला मार्केट एकतर रिव्हर्स होईल किंवा ट्रेंड कंटिन्यू होईल. लक्षात ठेवा, जर का याच्यामध्ये अजून चांगलं काम करायचं तुम्हाला ट्रेंड कंटिन्यू सोबत काम करा. जर मार्केटमध्ये ट्रेंडला फॉलो केलं तर तुम्हाला सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात तुमचे. सहजासहजी ट्रेंड रिव्हर्स होत नाही. तुम्ही स्टॉकमध्ये बघा, ट्रेंड सहजासहजी स्टॉकचा चेंज होत नाही, सहजासहजी चेंज होत नाही. त्याच्यामुळं पॅटर्न सोबत चाला, म्हणजे ट्रेंड सोबत जर का तुम्ही चालले तर तुम्ही अजून चांगलं काम करणार. ओके, याच्यामध्ये बघा तो एक यू शेप सारखा. यू म्हणजे काय, आपलं इंग्लिशमध्ये जसं यू असतं, हे बघा असं हे दिसतंय या टाईपमध्ये, असं यू शेपमध्ये असतो. आणि त्याच्यानंतर एक हँडल बनतो. हा तुमचा कप झाला, बरोबर. हा कप, तुम्ही चहाचा कप असतं त्या टाईपमध्ये हा कप, आणि हा तुमचा हँडल झाला. म्हणजे आपण कपाला जसं धरायला कान असतो ना त्या टाईपमध्ये तसा आहे हा. ओके, ज्यावेळी हँडल ब्रेक होतो, हँडल म्हणजे कुठला, हा तुमचा हँडल आहे किंवा कान बोला याला आपण. कपाचा कान जसा असतो तो हँडल बघा. हा हँडल ज्यावेळेस ब्रेक होणार, हा हँडल ज्यावेळेस ब्रेक होणार त्यावेळेस काय होतो, मार्केटमध्ये किंवा स्टॉकमध्ये कशामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड बघायला भेटेल. किंवा एक तुम्हाला ट्रेंड कंटिन्यू होताना किंवा जर काय असा पॅटर्न बनतोय, आणि हा पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व केला का, कशासारखा पॅटर्न बनतोय, हा ऑब्झर्व केला का तुम्ही. हा तुमचा पॅटर्न, लक्षात ठेवा, हा तुमचा पॅटर्न एम किंवा डब्ल्यू पॅटर्न सारखा बनतो. सेम याला एम पॅटर्न सारखे किंवा डब्ल्यू पॅटर्न सारखे तुम्ही पकडू शकता. ओके, याच्यामध्ये हा पॅटर्न तुम्ही जर का नीट ऑब्झर्व केला, नीट बघा, हा पॅटर्न बघा तुमचा नीट ऑब्झर्व केला तर तुम्हाला हा डब्ल्यू सारखा दिसतोय. थोडासा दिसतो का डब्ल्यू सारखा, थोडासा सेम तसाच आहे, फक्त याचा दिसण्याचं टॉपिक थोडं वेगळा. फक्त काम तसंच होणार आहे, डब्ल्यू सारखं आणि एम सारखं होणार आहे. आणि इन्व्हर्टेड कप अँड हँडल जर का तुम्ही बघितला तर तो पण असंच असणार आहे, फक्त अपोजिट असणार, आणि तो एम सारखा दिसणार तुम्हाला. हा कसा डब्ल्यू सारखा दिसतोय बघा, दिसतोय का, हा तुमचा डब्ल्यू पॅटर्न आहे. व्यवस्थित सेम ट्रेड तसंच होणार, फक्त नाव वेगवेगळे आहेत. एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, तसा हा कप अँड हँडल पॅटर्न आणि इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न सेम पॅटर्न आहे.
ओके, तुमचा चेहरा शब्दावर दिसतोय. ओके, हा ते हे झालंय का? एक सेकंड, मला काय करावं लागेल, ही स्लाइड सेकंद. ओके, आता दिसतोय का? आता क्लिअर दिसतोय का? अजून पण हे दिसतंय? थोडस इकडे घेऊ का असं? आता दिसतंय का क्लिअर? बघा, आता दिसते का पीपीटी क्लिअर? आता मला वाटतं आता थोडंसं दिसायला काय अडचण नाही. ओके, ठीक आहे, चला आता दिसत असेल क्लिअर सगळ्यांना. ओके, समजलं का? म्हणजे हा पॅटर्न असा बनलेला असतो. ओके, हो व्यवस्थित दिसते. ओके संदीप भाऊ, ओके ओके, ठीक आहे, चला समजलं का? कप अँड हँडल पॅटर्न कसा बनलेला असतो? सेम डब्ल्यू पॅटर्न सारखा असतो, फक्त त्याचं काम सेम तसं डब्ल्यू सारखं आहे, पण दिसताना तुम्हाला असा कप आणि हँडल सारखा दिसतो. म्हणजे कसा दिसतो तुम्हाला? हा तुमचा झाला कप आणि हा तुमचा हँडल, म्हणजे तसा पॅटर्न सेम तुम्हाला दिसतो. याच्यामध्ये जास्त लॉजिक लावू नका, डब्ल्यू पॅटर्न सारखा सेम काम करतो, बाकी दिसायला फक्त वेगळा दिसतोय, कप आणि हँडल सारखा दिसतोय. ओके, याच्यामध्ये बघा, हा जो पहिला असतो यू शेप, पहिला काय असतो? यू शेप असतो. हा तुमचा झाला कप, हा तुमचा काय इथं लिहिलं बघा, कप दिसतंय, हा कप. दोन्ही बाजूचे हाईट्स समान असतात. म्हणजे काय हाईट्स? म्हणजे काय? हे बघा, हा पहिला हाईट तुमचा दिसते आणि हा दुसरा हाईट, हे दोन्ही काय असतात? समान असतात. याला आपण काय बोलतो? तुम्हाला शिकवलं मी, याला नेकलाईन बोलली जाते, किंवा याला तुम्ही रेजिस्टन्स बोलू शकता. नेकलाईन किंवा रेजिस्टन्स ही तुमची नेकलाईन असते. इथे बघा लिहिलं बघा, नेकलाईन दिसते. व्हॉल्यूम कमी होत जातो कप तयार होताना हा व्हॉल्यूम काय होतो? कमी होत जातो, कमी कमी होत जातो. जास्त लॉजिक लावू नका, इथं व्हॉल्यूम बघायची बसायची गरज पडत नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे, व्हॉल्यूम कमी होत जातो. ओके, बायर्स काय करतात? बायर बघा काय करतात? हळूहळू अक्युमुलेशन करतात. बायर काय करतात? हळूहळू क्वांटिटी गोळा करतात, म्हणजे बाय करतात. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं? हळूहळू क्वांटिटी. बघा तुम्ही व्यवस्थित जर का बघितलं, इथं काय करतोय बघा, ऑपरेटर बघा त्याच लेवलमध्ये मार्केटला तिथं साईडवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो, म्हणजे त्याला त्याच प्राइसमध्ये पाहिजे तो स्टॉक, अक्युमुलेशन करतोय तो तिथं. बाहेर काय करतात? तिथं अक्युमुलेशन केलं जातं. आणि कप जितका डीप, लक्षात ठेवा, जेवढा कप डीप आणि स्मूथ असेल तितका ब्रेकआउट स्ट्रॉंग होणार. डीप म्हणजे जेवढा मोठा किंवा खोल असेल तेवढा ब्रेकआउट मोठा होणार. तुम्हाला काय सांगितलं? मार्केट जेवढं साईडवर राहणार, जेवढं अक्युमुलेशन जास्त होणार, तेवढं त्या स्टॉकमध्ये किंवा तिथून पुढे मुवमेंट मोठी होते मार्केटमध्ये. ओके, तुम्ही बघा, प्रवास केला, 5 मिनिटं थांबला तर थकवा जास्त तुमचा म्हणजे जाणार नाही, पण तिथंच तुम्ही 1 तास 2 तास जर का रेस्ट घेतली तर तिथून पुढचा प्रवास तुम्ही जास्त अजून करू शकता. म्हणजे काय, बाईकवर जर तुम्ही 100 किलोमीटर कंटिन्यू गाडी चालवली, त्याच्यानंतर तुम्ही थांबले, 5 मिनिटं ब्रेक घेतला, चहा पिला आणि लगेच निघाल, तर तुमचा थकवा निघून जाणार. पण ते जर का तुम्ही 1 तास किंवा 2 तास मस्त झोप मारली, तिथून पुढे तुम्ही अजून 100-200 किलोमीटर आरामशीर गाडी चालू शकता. म्हणजे मार्केटमध्ये पण तसंच आहे, जेवढं मार्केट शांत राहणार, अक्युमुलेशन जास्त होणार, तेवढी तिथून पुढे मुवमेंट जास्त होणार. ओके, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. समजलं? पुढे बघा, आता हँडल फॉर्मेशन कसं असते बघा. हँडल पण सेम आणि अपोजिट साईडला पण तसंच आहे बरं का, फक्त तुम्हाला सांगतो की हँडल कसा असतो, कप कसा असतो. हँडल म्हणजे काय? कप नंतर छोटीशी साईडवे किंवा डाऊन ट्रेंड करेक्शन. डाऊन ट्रेंड करेक्शन म्हणजे काय? अगोदर हा कप होता, असा कप होता, बरोबर आहे, हा कप असा होता, किंवा 1 मिनिट मला मोठा काढू द्या थोडासा कप, हा बघा असा कप होता, म्हणजे मार्केट इथून असं आलं होतं, बरोबर आहे. हा तुमचा कप झाला आणि हा हँडल आहे. हा हँडल म्हणजेच काय असतं माहिती आहे का? प्रॉफिट बुकिंग असते. कुणाची खाली कुणी इथं बाईंग केली असेल का, ती लोक काय केलं झाली, इथं बाहेर पडायला लागले, इथं रजिस्ट्रेशनला बाहेर पडले आणि नवीन बाहेर लोक परत इथं आले, मार्केटला वर घेऊन चालले. येतं लक्षामध्ये? याला काय बोललं जातं? डाऊन ट्रेंड करेक्शन किंवा प्रॉफिट बुकिंग बोला. म्हणजे मार्केट पुलबॅक घेतं आणि परत ट्रेंड कंटिन्यू करतं. थोडासा पुलबॅक घेणार, ट्रेंड कंटिन्यू करणार. ओके, सेलर्स थोडासा काय करतात? प्रेशर आणतात. काय करतात? प्रेशर आणतात, म्हणजे थोडीशी सेलिंग केली जाते. कारण इथं ज्या लोकांनी माल खरेदी केलेला असतो इथं खाली बॉटमला, ती लोक काय करतात? इथं प्रॉफिट बुकिंग करतात, थोडासा प्रॉफिट बुकिंग करतात आणि फ्रेश नवीन बायर इथं ऍक्टिव्हेट होतात आणि इंटर घ्यायला सुरुवात करतात. ओके, पण बायर काय करतात? होल्ड करतात. म्हणजे बाहेर काही लोकांनी काय केलं? होल्ड केलेलं असते. पोझिशनल ट्रेडर काय 1-2 दिवसात बाहेर पडत नाहीत, ते
लक्षात ठेवा. आता निफ्टीमध्ये आपण इंट्राडे करतो, काही काही लोक बॉटमला अजून घेऊन थांबले असतील, ते लोक अजून पण त्यांचं टार्गेट लय मोठं असते, ते थांबतात पोझिशनल ट्रेडर. ओके, कारण आपण इंट्राडे, आपण लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितले ट्रेडरचे प्रकार सांगितले. एक म्हणजे काय, स्कॅल्पर. सगळ्यात रिस्की कोण असतो, स्कॅल्पर. तो काय करतो, आता एंट्री घेणार, 2-3 मिनिटात लगेच बाहेर पडणार, 2 ते 3 मिनिटात बाहेर पडतो, लय 5 मिनिटं, त्याच्यावर तो थांबत नाही, त्याला स्कॅल्पर बोललं जातं. दुसरा असतो ट्रेडर, इंट्राडे ट्रेडर, जो की आपण आहे तो काय करतो, दिवसभरात 1-2 ट्रेड करतो आणि बाहेर निघतो. दुसरा असतो पोझिशनल ट्रेडर किंवा स्विंग ट्रेडर. पोझिशनल ट्रेडर म्हणजे काय, आज घेतला तो काय करतो, 2 दिवस, 4 दिवस, आठवडा, 10 दिवस अशा पद्धतीने ठेवतो. आणि स्विंग ट्रेडर म्हणजे आज घेतलेला स्टॉक एखादा 2 महिने, 3 महिन्यांनी विकणं, त्याला बोललं जातं स्विंग ट्रेडर. ओके, ट्रेडिंगचे प्रकार आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे आज घेतला, 10-15 वर्षांनी, 5 वर्षांनी विकला, त्याला इन्व्हेस्टमेंट बोलली जाते. तुम्ही जसं SIP करता, म्युच्युअल फंड करता, ते काय इन्व्हेस्टमेंट आहे. ते आज घेतला, 5-10 वर्ष तुम्ही करता, 10 वर्ष SIP करता, 15 वर्ष SIP, ते काय इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, असे प्रकार आहेत ट्रेडरचे. समजलं का, तसं मार्केटमध्ये. आणि ही जागा काय असते, परफेक्ट एंट्री झोन असतो. दाखवतो तुम्हाला कसा एंट्री झोन असतो, काय असतो, लॉजिक पण सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. ओके, बघा आता सगळ्यात प्रथम बघा, बुलिश कप अँड हँडल बघा कसा असतो. बुलिश कप अँड हँडल बघून घ्या पहिल्यांदा कसा असतो. याच्यामध्ये काय होतं बघा, कप तयार झाल्यानंतर प्राइस हँडल तयार करतो. म्हणजे काय, हा कप झाला तुमचा, हा तुमचा कप, त्याच्यानंतर हँडल. म्हणजे याच्या मागचं लॉजिक काय सांगतो, का प्राइस ऍक्शन मध्ये हे काम करतंय बघा. ज्या लोकांनी इथं बाय केलेलं आहे, इथं कोणी बाय केला असेल, बरोबर आहे, ती लोक काय करतात, थोडीशी इथं त्यांना दिसते रेजिस्टन्स आहे, थोडीशी इथं क्वांटिटी बुक करतात किंवा बाहेर पडतात, समजा थोडीशी. इथून काय करतात, परत सेलरमध्ये तेवढा दम नाही. आणि तुम्ही जर काही तर नीट बघितलं, कॅन्डल ऑब्झर्वेशन करायचं. कॅन्डलमध्ये बघा, तुम्हाला खालच्या साईडने जर का वीक दिसायला लागल्या, तुम्ही आज पण बघा निफ्टीमध्ये काय होतं, जर खालच्या साईडने वीक दिसतात, याचा अर्थ खालून बाईंगचं प्रेशर आहे. मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता, काय मेसेज टाकला होता, की पुट साईडला कोणी जाऊ नका. का माहिती आहे का, याचं लॉजिक सांगतो मी का सांगितलं होतं, की पुटमध्ये स्ट्रेंथच नव्हती. आज पी साईडला स्ट्रेंथ नव्हती मार्केटमध्ये. एक सेकंड मी दाखवतो तुम्हाला. बघा, मी तुम्हाला मेसेज करतो, म्हणजे मी स्वतः प्रायजेक्शन फॉलो करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेसेज करतो. इथं बघा, तुम्ही व्यवस्थित जर का बघितलं, हे बघा इथं पण वीक आली, हे दिसते का, या कॅन्डलमध्ये वीक आहे, या कॅन्डलमध्ये पण वीक आहे. बायरवर सेलर बी वर नेण्याचा प्रयत्न करतात, बाहेर लोक परत प्राइसला खाली, सॉरी बाहेर वर नेण्याचा प्रयत्न करतात, परत सेलर लोक खाली दाबतात. आणि इथं पण बघा, इथं सेलर लोकांनी खालीपर्यंत प्राइसला घेऊन आले होते, पण बाहेर लोकांनी परत खालून प्राइसला वर दाबलं. याचा अर्थ काय, खालून बाईंगचं प्रेशर आहे अजून पण मार्केटमध्ये, अजून पण बाईंगचं प्रेशर आहे. ओके, हे बघा इथं. आणि इथं किती वेळ मार्केटचं टाइमपास केली इथं मार्केट. याला काय बोललं जातं माहिती आहे का, जर का खालून तुम्हाला जर का खालून वीक दिसतात, खालच्या साईड तुम्हाला बघा इथं पण वीक आली, म्हणजे इथं बाईंग प्रेशर आहे, इथं पण बाईंगचं प्रेशर आहे. ही कॅन्डल तर किती रेट झाली, तुम्हाला कोणीतरी स्क्रीनशॉट टाकला की पुट साईडला बसलं म्हणून, लगेच कॅन्डल क्लोजिंगची वाटच बघितली नाही त्यानं. कॅन्डल इथपर्यंत कुठेतरी आली होती आणि त्याने इथं पुट घेतला कुठेतरी, आणि कॅन्डल तीच कॅन्डल परत 5 मिनिटाची कॅन्डल रिव्हर्स फिरली, इथं क्लोजिंग दिली, आणि नंतर इथं एसएल हिट झाला त्याचा. मी काय सांगितलं, कॅन्डल क्लोजिंगला महत्व द्या. त्याला वाटलं लय मोठी कॅन्डल झाली नाही का, सेलिंग सुरुवात झाली, सेलिंगला सुरुवात झाली, म्हणून तो बसून गेला त्याच्यामध्ये आणि त्याचा स्टॉप लॉस हंट झाला. ओके, 3 PM ची स्ट्रॅटेजी आज काम केली का, हो थोडीशी केली, जास्त नाही केली. हे बघा 3 PM स्टॉप लॉस तर गेलाच नाही, कॉस्ट टू कॉस्ट तुम्ही बाहेर पडला असेल, कारण 3 PM ची स्ट्रॅटेजी इथंच आपण एंट्री झाली असते. आणि कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे थोडे 2-4 रुपये तुम्हाला भेटले असतील, जास्त नसतील भेटले आज, कारण आज मार्केटचं साईडवे होतं. ओके, नंतर दुपारनंतर साईडवे झालं मार्केट. समजलं का, अशा पद्धतीने तुमचा कप अँड हँडल असतो. लक्षात ठेवा, हा तुमचा कप झाला, हा तुमचा हँडल, आणि ही तुमची नेकलाईन. एंट्री वगैरे सगळं पुढे सांगतो, फक्त पॅटर्न समजून घ्या कसा असतो, काय असतो. सेम आपल्या कपासारखा असतो हा पॅटर्न. ओके, आता बेरिश त्याच्या अपोजिट, सेम बेरिश पॅटर्न त्याच्या अपोजिट एम पॅटर्न सारखा दिसतो. तुम्हाला काय सांगितलं, हा एम, याच्यामध्ये ट्रेड करायचा एम पॅटर्न सारखाच करायचा, जास्त लॉजिक लावू नका. दिसायला फक्त वेगवेगळा आहे पॅटर्न, परंतु एम पॅटर्न सारखं ज्याच्यामध्ये काम करायचं. जसं आपण एम पॅटर्न शिकलेलो आहे, एम पॅटर्न किंवा डबल टॉप पॅटर्न, डबल टॉप आणि एम पॅटर्न नाव सेमच आहे दोन्हीचं, तसं हे पण आहे, एम सारखंच काम होतं याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये उलटा असतो, उलट स्ट्रक्चर सेम बुलीच्या अपोजिट असते. इन्व्हर्टेड कप असतो, जसं उलटा कप आपण ठेवल्यानंतर कसा दिसणार त्याच्या टाईपमध्ये हे दिसतं. आणि हँडल हा बाजूला असतो, या साईडला, राईट साईडला पाहिजे. लक्षात ठेवा,
ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो मी, असा पॅटर्न मला नकोय. कसा? अगोदर कप बनतोय, सॉरी अगोदर हँडल बनतोय. अगोदर काय बघा पॅटर्न कसा सांगतोय, अगोदर जर का असा हँडल बनतोय आणि नंतर असा कप बनतोय तर याच्यामध्ये ट्रेड करायचं नाही. लॉजिक सांगतो का. तुम्हाला वाटतं ही नेकलाईन ब्रेक झालं, मी इथे एंट्री घेतो खाली नाही का, डाऊन साईडला इथे एंट्री घेतो. लक्षात ठेवा, ज्या लोकांनी इथं पुट बाय केले असतील किंवा ज्या लोकांनी इथं सेल केलेत पोझिशन, त्यांना खूप मोठा प्रॉफिट होतो इथपर्यंत येईपर्यंत. त्यामुळं दुसरा जो आहे तो छोटाच पुलबॅक पाहिजे. म्हणजे हा जो पुलबॅक असतो दुसरा, हा छोटा पुलबॅक पाहिजे. जर का मार्केट वर जाऊन खाली येतंय असं बनवतंय तर लक्षात ठेवा हा तुमचा होणार नाही ट्रेड. लॉजिक तुम्हाला सांगितलं की ज्या लोकांनी वर सेल येईल ती इथं प्रॉफिट बुकिंग करू शकते, कारण खूप मोठी रॅली झाली. हा इथं जर का परत असं बनवतंय टॉप, मग हा आपला हेड अँड शोल्डरच झाला. परत जर का ब्रेकडाऊन होतंय तर मग हेड अँड शोल्डर पॅटर्न सेम आपलं हेड अँड शोल्डर सारखं काम करायचं यामध्ये. ओके, समजलं. ब्रेकडाऊन झाल्यावर स्ट्रॉंग सेलिंग येते याच्यामध्ये, सेम बुलिशच्या अपोजिट. आता एंट्री बघा, दोघांच्या एंट्री कशा होणार. एंट्री, पहिली एंट्री कशी होणार तुमची, रनिंग कॅन्डलला जी नेकलाईन ब्रेक होणार बुलिश साईडला. आता बुलिश साईडला आपण बघू सगळ्यात प्रथम जी नेकलाईन होणार अप्पर साईडची, वरच्या साईडची, तिथे जर का तुमची कॅन्डल रनिंग कॅन्डलला कोण एंट्री घेते, क्विकवाला म्हणजे रिस्की ट्रेडर, त्याला रनिंग कॅन्डल म्हणजे जसं ब्रेकआउट होणार नेकलाईनचा तसा तो लगेच एंट्रीची पोझिशन टाकणार. दुसरा आहे तो थोडासा सेफ ट्रेडर, तो म्हणतो नाही मला काय करायचं, कॅन्डल क्लोजिंगची वाट बघणार, व्हॉल्यूम बघणार, त्याच्यानंतर मी एंट्री घेणार. तो काय करतो थोडासा सेफ. आणि सगळ्यात तिसरा असतो तो रिटेस्ट. रिटेस्ट म्हणजे कसा, एक मिनिट मी पॅटर्न काढून दाखवतो तुम्हाला. हा तुमचा कप अँड हँडल पॅटर्न आहे समजा असं. ओके, हा तुमचा कप अँड हँडल पॅटर्न असा, बरोबर आहे. आता इथं कॅन्डल बनायला सुरुवात झाली, अशी कॅन्डल बनली तुमची ब्रेकआउटची, नेकलाईन ब्रेक झाली आणि इथं तुमचा अशी कॅन्डल बनली. ओके, आता सगळ्यात पहिला ट्रेडर कसा करणार एंट्री, क्विकवाला रनिंग कॅन्डलला लगेच कॅन्डल क्लोजिंगची वाट बघणार नाही, तो लगेच एंट्री करून टाकणार. दुसरा सेफवाला तो काय म्हणणार नाही, मी कॅन्डल क्लोज होणार, नेक्स्ट कॅन्डलला मी एंट्री करणार. जर पुढच्या कॅन्डल ह्या कॅन्डलचा हाय जर का ब्रेक केला तर मी एंट्री घेणार, याच कॅन्डलच्या लोच्या खाली मी सेल ठेवणार. हा दुसरा ट्रेडर झाला. तिसरा काय म्हणतो, नाही मला काय करायचंय, मला रिटेस्टची वाट बघणार. मी रिटेस्टची वाट बघणं म्हणजे काय, एक मिनिट, रिटेस्टची वाट बघणं म्हणजे काय बघा, जर काही तुमची अशी कॅन्डल बनली, बरोबर आहे, हा तुमचा ब्रेकआउट झालाय. कधी कधी ट्रॅप पण होऊ शकतो, इथून मार्केट ट्रॅप करू शकते, मार्केट रिव्हर्स बी फिरू शकते. म्हणून तो काय करतो, जरा मार्केटला वर जाऊ देतो असं अशा पद्धतीने, आणि मार्केट जर काही इथून खाली येते परत. हा अगोदर रेजिस्टन्स होता, हा काय होता अगोदर, प्राइस इथून रिजेक्ट झाली होती, इथून सेलिंग आली होती, इथं पण सेलिंग आली होती, बरोबर आहे. आता प्राइस याच्या वर आहे आणि प्राइस जर का इथे येते याचा अर्थ प्राइस इथे सपोर्ट घेऊ शकते. रेजिस्टन्स मेक सपोर्ट. जर का रेजिस्टन्स सपोर्ट बनला आणि इथे जर का तुम्हाला एखादी बुलिश हॅमर कॅन्डल किंवा जे आपण कॅन्डल स्टिक शिकवल्या तुम्हाला 5 बुलिश, त्यातली कुठली जरी कॅन्डल इथं बघायला भेटली, समजा हॅमर वगैरे बनला अशा पद्धतीने, आणि इथे जर का तुम्हाला व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन भेटलं, या हॅमरचा हाय मार्क करायचा, हायच्या वर लगेच एंट्री टाकायची, हॅमरच्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा. सगळ्यात सेफ एंट्री, आणि याच्यावरतीच मी जास्त काम करतो. कारण लक्षात ठेवा, ट्रेड कमी भेटणार परंतु तुम्हाला ट्रेड ॲक्युरेसी तुमची जास्त येणार. आपल्याला ॲक्युरेसीच पाहिजे, ट्रेड कमी झालं तरच पाहिजे. ट्रेड जास्त नकोच आहेत आपल्याला, ब्रोकरला आपल्याला पैसा जास्त द्यायचाच नाही, ट्रेड कमीच घ्या. तुम्हाला सांगतो काय काय ट्रेडर असे महिन्यातनं फक्त 4 ते 5 ट्रेड करतात त्यांच्या सेटअप. प्रत्येक सेटअप मार्केटमध्ये काम करतोय, पण तुम्ही तो सेटअप बनेपर्यंत वाट बघितली पाहिजे. तुम्ही काय करताय, आज EMA, उद्या RSI, परवा दिवशी MACD, लगेच सगळेच सेटअप वापरायला बघताय. नाही, लक्षात ठेवा, तुमच्या गळाला मासा तेव्हाच लागणार की जेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी थांबला. तुम्ही जर का नाही इथं गळ टाकून बघतो, इथं मासा लागणार, परत तिथून उठला दुसरीकडे जाऊन बसला, असं होत नाही. तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल, तिथं थांबून राहावं लागेल की माझ्या गळाला मासा कधी लागतोय, म्हणजे माझ्या मनासारखा सेटअप कधी बनतोय, त्यावेळेस एंट्री घ्यायची. जबरदस्ती घुसू नका मार्केट. मी तुम्हाला वारंवार सांगितले, जबरदस्ती मार्केटमध्ये कधीच घुसायचं नाही. ओके, समजलं का. ओके, याच्यामध्ये बघा हाय व्हॉल्यूम पाहिजे. व्हॉल्यूम तर तुम्हाला पाहिजेच आहे एंट्री घेताना. स्टॉकमध्ये काम करता येतं, व्हॉल्यूम पाहिजे तुम्हाला. ओके, स्ट्रॉंग कॅन्डल बॉडी पाहिजे. बॉडी मला स्ट्रॉंग पाहिजे, वरच्या साईडला पाहिजे, खाली वीक, वरच्या साईडला वीक नको आहे. लक्षात ठेवा, बॉडी स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे कशी कॅन्डल कशी पाहिजे बघा. बुलिश साईडला सांगतो तुम्हाला, ब्रेकआउटची कॅन्डल एक तर अशी स्ट्रॉंग पाहिजे कॅन्डल, म्हणजे बॉडी अशी पाहिजे एकदम, नाही का अशी. जर का वरच्या साईडला अशी वीक मारते कॅन्डल तर लक्षात ठेवायचं वरून सेलिंगचं प्रेशर आहे.
वरून सेलिंगचं प्रेशर आहे, म्हणजे याचा अर्थ फेक ब्रेकआउट होऊ शकतो. हा, जर का कॅन्डल तुमची अशी बनते आणि खालून जर का तुम्हाला अशी शॅडो भेटते, याचा अर्थ खालून बाईंगचं प्रेशर आहे, बिंदास एंट्री घ्या, काही अडचण नाही. खालून बाईंगचे प्रेशर आहे, खाली वीक आहेत म्हणजे बाईंगचे प्रेशर, वरून वीक आहेत म्हणजे सेलिंगचं प्रेशर. सिंपल गोष्ट. तुम्हाला कॅन्डल कशी बनते, कॅन्डलची सायकोलॉजी, सगळ्या गोष्टी शिकवल्यात. ओके, समजलं. आता बेरी साईडला सेम तसंच. आता बेरी साईडला तुमचा कप आणि हँडल कसा बनणार, हा तुमचा पहिला झाला कप. एक सेकंड, हा तुमचा असा, अरे असं का होतंय, हे बघा, हा तुमचा झाला असा कप आणि नंतरचा हा हँडल, बरोबर आहे, असा. आणि हा तुमचा काय झाला, ही तुमची नेकलाईन अशा पद्धतीने. ओके, बघा आता एंट्री पॉईंट बघा, सेम ब्रेकआउटची कॅन्डल इथे झाली, ही तुमची ब्रेकआउट कॅन्डल आहे, ही ब्रेकआउट. ओके, सगळ्यात पहिला एंट्री कोण घेणार सेल साईडला, फास्टवाला. म्हणजे काय, त्याला दमच नसतो, लगेच तो एंट्री घेतो. त्याला म्हणजे त्याला असं वाटतं की माझ्याकडनं ट्रेड सुकल, नाही का, डायरेक्ट मार्केट आता मोठी कॅन्डल मारेल, स्टॉप लॉस हंटिंग होईल, लगेच मोठी कॅन्डल मारेल, मी लगेच एंट्री घेतली पाहिजे. तो रनिंग कॅन्डल लगेच इथं कुठेतरी एंट्री घेणार. जसं ब्रेकआउट झाला, ब्रेकडाऊन झाला, तशी एंट्री घेणार लगे. आणि दुसरा ट्रेडर तो म्हणतो नाही, मला क्लोजिंगची वाट बघायची, ही कॅन्डल मी क्लोज झाल्याशिवाय एंट्री नाही घेणार, कारण कॅन्डल रिव्हर्स फिरू शकते कदाचित. कॅन्डल तुम्हाला बघितलं ना, आता निफ्टीमध्ये आज काय बघितलं, सेलिंगचे कॅन्डल परत ती रिव्हर्स फिरली, खालून वीक दिली तिला, आणि मग मार्केट थोडंसं वर गेलं, स्टॉप लॉस हंट करून परत खाली आलं. लक्षात येते, म्हणून काय, कॅन्डल क्लोजिंगला महत्त्व द्या. दुसरा ट्रेडर कॅन्डल क्लोजिंगची वाट बघतो. तिसरा जो सेफ असतो सगळ्यात, तो काय म्हणतो, नाही ह्याला खाली जाऊ द्या, अजून थोडा खाली जाऊ दे, इथून परत जर काय येतो इथं, आणि इथं जर का आता तो आलाय, कुठं आलाय, तो एका रेजिस्टन्सला आलाय. अगोदर काय होता, इथं सपोर्ट होता, इथं काय होता, प्राइस सपोर्ट, इथून बाईंग येत होती, बरोबर, हा सपोर्ट होता तुमचा, इथं सपोर्ट होता, इथं सपोर्ट आहे, इथून बाईंग येते, याचा अर्थ आता प्राइस खालून वर येते, म्हणजे हा तर रेजिस्टन्स बनला. आणि इथं जर का तुम्हाला एखादा जी बेरिश कॅन्डल मी शिकवले तुम्हाला 5, या बेरिश कॅन्डलमधलं कुठलं फॉर्मेशन दिसलं, सेलिंग साईडची एंट्री तुम्ही घेऊ शकता. त्या कॅन्डलच्या हायवर एसएल वगैरे तुम्हाला सांगतो मी कसा लावायचा तो. ओके, समजलं का, एंट्री प्लॅन समजला का कसा करायचा, दोन्ही साईडचा, बुलिश आणि बेरिश समोरासमोर त्याच्यामुळे घेतलंय जेणेकरून आपला वेळ जास्त जाणार नाही. ओके, ओके, चला पुढं. आता याच्यामध्ये स्टॉप लॉस बघा, स्टॉप लॉस तुम्ही कसे लावू शकता, सेम तेच पॅटर्न. कुठले पॅटर्न, मागाचे पॅटर्न काढतो, एक सेकंड मध्ये. हा तुमचा बुलिश कपन हँडल, हा तुमचा, हा आपला बेरिश कपन हँडल पॅटर्न. ओके, सेम. आता मग याच्यामध्ये बघा एंट्री कसा, स्टॉप लॉस कसे लागणार. पहिला एसेल तुमचा काय लागणार, ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली, म्हणजे जी कॅन्डल इथे ब्रेकआउट होणार, जर का तुम्ही एंट्री इथे केली, तुमच्यामध्ये एंट्री तुम्हाला शिकवली, ज्या कॅन्डल मध्ये तुम्ही एंट्री केली त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या खाली एसेल लावू शकता पहिला, जर का अगोदरची कॅन्डल खूपच छोटी असेल, लक्षात ठेवा. आणि आता दुसरा ट्रेडर जो एंट्री करतो तो काय करतो, नेक्स्ट कॅन्डल एंट्री करतो इथं, बरोबर आहे, या कॅन्डल तो एंट्री करणार आहे, इथं कुठे तर तो एंट्री करणार, तर त्याचा एसेल कुठे लागला पाहिजे माहिती आहे, या कॅन्डलच्या खाली लागला पाहिजे. जर का रिस्की ट्रेडर या कॅन्डलमध्ये एंट्री करतोय, तर याचा एसेल कुठे लागणार, याच्या अगोदरची कॅन्डल जी असणार का, समजा इथे एखादी अशी कॅन्डल बनली, या कॅन्डलच्या खाली तुमचा एसेल लागणार. कुठला, जो पहिला रिस्की ट्रेडर एंट्री कुठं करतोय, तो इथं करतोय, तर त्याचा एसेल इथं ठेवणार. दुसरा ट्रेडर एंट्री काय करतो, तो म्हणतो नाही मला कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची, मी एंट्री कॅन्डल क्लोज झाल्यावर घेणार आहे, तर तो इथं एंट्री घेतोय, तर त्याचा एसेल या कॅन्डलच्या खाली लागणार, जी ब्रेकआउटची कॅन्डल आहे का त्याच्या खाली लागणार. आणि तिसरा सगळ्यात सेफ एसेल म्हणजे जिथून एक स्विंग आलाय, म्हणजे तुमचा हँडल बनलाय, त्या हँडलच्या खाली एसेल ठेवू शकता, म्हणजे इथे एसेल ठेवू शकता तुम्ही, सगळ्यात सेफ एसेल. ओके, आणि जो रिटेस्टवाला आहे, रिटेस्टवाला एंट्री सेम, रिटेस्ट प्राइस वर गेली इथून समजा, आणि प्राइस वरून इथं परत खाली आली, तर हा तुमचा काय आता सपोर्ट बनला. इथे एखादी तुम्हाला बुलिश कॅन्डल दिसते, हॅमर वगैरे आपण शिकलोय, बुलिश कॅन्डलवरती ट्रेड कसा घ्यायचा, हॅमर कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, इथे एंट्री घ्या आणि हॅमर कॅन्डलच्या लोच्याच खाली एसेल ठेवा, जास्त लॉजिक लावू नका. ओके, समजलं का. ही कुठल्या साईडला बघितले तुम्ही, बुलिश साईडला. आता बेरी साईडला सेम, इथं जी कॅन्डल ब्रेकडाऊन देणार, जी कॅन्डल ब्रेकडाऊन देणार, हे बघा ही कॅन्डल ब्रेकडाऊन झाली अशा पद्धतीने, बरोबर आहे, या कॅन्डलला ब्रेकडाऊन दिला. आता बघा एंट्री कशी होणार याच्यामध्ये, एंट्री झाली, तुम्हाला शिकवलंय की कोणती रनिंग कॅन्डलला
कोण एंट्री करतोय? सगळ्यात रिस्की ट्रेडर एंट्री करतोय. दुसरा एंट्री कोण करतोय? थोडासा सेफ. तो काय म्हणतो? मी नेक्स्ट कॅन्डलला एंट्री घेणार, या कॅन्डलला मी एंट्री घेणार. तो एंट्री इथं घेतली त्याने, सेल साईडची एंट्री घेतली, तर याचा एसएल कुठं लागणार? या कॅन्डलच्या वरच्या साईडला. आणि समजा इथे कॅन्डल काढतो मी अशा पद्धतीने. समजा ज्या कॅन्डलमध्ये तुम्ही एंट्री घेता त्याच्या अगोदरची कॅन्डल जर का छोटी असेल तर त्याच्या अगोदरची अजून एक कॅन्डल घ्या. येते का लक्षात? कॅन्डल जर का अगोदरची खूपच छोटी असेल तर त्याच्या अगोदरची कॅन्डल घ्या आणि त्याच्या खाली एसएल ठेवा. दुसरा लक्षात ठेवा. आता आणि सगळ्यात तिसरा तो काय करणार? कुठं एसएल ठेवणार? तो सगळ्यात प्रिव्हियस स्विंग हायच्या वर, म्हणजे जो प्रिव्हियस स्विंग हाय तुमचा आहे हा, इथं तुमचा एसएल लागणार. कुणाचा? इथं तुम्ही एंट्री घेतली समजा, तुम्हाला वाटतं माझा सगळ्यात सेफ एसएल पाहिजे, तर इथं स्टॉपला ठेवू शकता. जर का आणि तिसरा एक ट्रेडर आहे तो काय करतोय? पुलबॅक वरती एंट्री घेणार आहे, तो रिटेस्ट वरती. तो काय करणार? इथं तुम्हाला इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल अशी दिसली, काय एखादी बेरिश कॅन्डल दिसली. आता हा काय बनलाय? तुमचा एक रेजिस्टन्स बनलाय. इथं तुम्ही एंट्री घेणार सेल साईडसाठी, तर तुमचा एसएल इथं लागणार. पुढं आहे सगळं दाखवतो चार्टवरती, थोडंसं हँग होणार आहे, पण सेम डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न सारखे जास्त डोकं लावू नका. तुम्हाला सांगितलं पहिल्यापासून, फक्त पॅटर्न वेगवेगळा दिसतोय तुम्हाला, बाकी काम एकच करतं, काम सेमच आहे. ओके, समजलं का? स्विंग हायच्या वर एसएल ठेवू शकता. ज्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली त्याच्या अगोदरची कॅन्डल जर का खूप छोटे असेल तर त्याच्या अगोदरची एक कॅन्डल घ्या आणि मग एसएल ठेवा. जर का ज्या कॅन्डलमध्ये एंट्री घेतली त्याच्या अगोदरची कॅन्डल बऱ्यापैकी असेल तर तिथे त्याच्या खाली एसएल किंवा त्याच्या वर एसएल तुम्ही ठेवू शकता. ओके, जास्त याच्यामध्ये डोकं लावू नका. समजलं? पुढे नेक्स्ट बघा. आता टार्गेट आपलं सेम त्याच पद्धती. टार्गेटमध्ये काहीच नाही. टार्गेट काय आपले, जर का तुम्ही कप आणि हँडलमध्ये काम करताय अशा पद्धतीनं, अशा पॅटर्नमध्ये काम करताय तुम्ही, हा डब्ल्यू पॅटर्न दिसताना तुम्हाला वेगळा नाही याच्यामध्ये, फक्त पहिला जे असतं ना ते कप सारखं दिसतं आणि हँडल थोडासा छोटा. उलटा हा पॅटर्न सगळा स्ट्रॉंग पॅटर्न मानला जातो. का? तर लक्षात ठेवा, सेलर लोकांनी इथून प्रयत्न केला सेल करण्याचा, परंतु सेलर लोक खूप कमी आहेत. बाहेर लोकांनी इथूनच मार्केटला वर नेले. लॉजिक बघा काय. समजा एखादा स्टॉक इथं होता त्यावेळेस त्याची किंमत होती 100 रुपये. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, 100 रुपये होती त्याची किंमत. आता स्टॉक कुठं आला? इथं 150 रुपयाला आला. ही नेकलाईन म्हणजे तुमची 150 रुपये समजून चला. ही नेकलाईन म्हणजे ही जी लाईन आहे ही 150 रुपयाची लाईन आहे तुमची, बरोबर आहे. इथून मार्केटमध्ये सेलिंग आली. सेलर लोकांनी प्रयत्न केला सेल करण्याचा, पण प्राइस आली फक्त किती रुपयेपर्यंत? 130 रुपयेपर्यंतच आली. ओके, 130 रुपयेपर्यंतच सेलिंग करू शकले लोकांनी. इथून परत नवीन बाहेर आले आणि मार्केटला परत 150च्या वर काढून दिले किंवा त्या स्टॉकला 150च्या वर काढून दिलं. याचा अर्थ बाईंगचे प्रेशर जास्त आहे, सेलर कमी आहेत मार्केटमध्ये, कारण ते फक्त 130 पर्यंतच नेऊ शकले. जर का सेलर जास्त असते तर ते एकतर 100 पर्यंत घेऊन जाऊ शकले असते किंवा 100च्या खाली पण घेऊन जाऊ शकले असते, 90 पर्यंत पण घेऊन जाऊ शकले असते, पण तसं झालं का? नाही झालं. ओके, त्याच्यामुळे बाईंगचे प्रेशर जास्त आहे. टार्गेट बघायच्यामध्ये तुमचा रिस्क टू रिवॉर्ड, जर का तुमचा स्टॉप लॉस किती, जर का तुमचा स्टॉप लॉस समजा 10 पॉईंटचा आहे तर टार्गेट कमीत कमी मला 20 पॉईंट पाहिजे. 1:2 किंवा 1:3 असेल तर टार्गेट जर का एसएल जर का 10 पॉईंटचा असेल तर टार्गेट तुमचं 30 पॉईंटचं पाहिजे. ओके, किंवा स्ट्रॉंग रेजिस्टन्स, जो वर येणारा तुमचा रेजिस्टन्स असणार आहे, वर कुठेतरी रेजिस्टन्स असेल ना कुठेतरी. जसं आज मी ठरवलं होता 25,350चा माझा रेजिस्टन्स आहे, मला तिथपर्यंत टार्गेट घ्यायचंय, ते तुम्ही रेजिस्टन्स घेऊ शकता. तिसरं नेकलाईन डिस्टन्स, ते सपोर्ट डिस्टन्स म्हणजे कुठलं? एक सेकंड दाखवतो. हे डिस्टन्स, हे जे पहिला कप घ्यायचा बरं का, हँडलचं डिस्टन्स नाही घ्यायचं, कपाचं डिस्टन्स घ्यायचं. हे डिस्टन्स घ्यायचं. हे जे डिस्टन्स आहे ना, एवढंच टार्गेट तुम्ही वर घेऊ शकता. एंट्रीपासून तेवढंच टार्गेट तुम्ही वर घेऊ शकता. किंवा जास्त मी वापरतो ती पद्धत तुम्ही वापरा, ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करा. आपल्या डायरेक्शनला पोझिशन चालली की स्टॉप लॉस ट्रेल करत निघायचं, जसं मी करतो. जरी रिव्हर्स फिरलं तरी जास्त भीती नाही, काही ना काही 2-4 रुपये आपल्याला भेटतात. आपल्या पदरात जेवढं पडेल तेवढं घ्यायचं आणि घरी निघून जायचं. ओके, समजलं? आता हे झालं बुलिश. बेरिश साईडला तुमचा कप आणि हँडल पॅटर्न बघू, त्याचं टार्गेट बघू आपण कसं असतं. हा तुमचा कप आणि हँडल पॅटर्न, बरोबर आहे. ही तुमची नेकलाईन. रिस्क टू रिवॉर्ड 1:2 म्हणजे सेम तसं 10 रुपये जर का तुमचा स्टॉप लॉस 20 रुपये टार्गेट पाहिजे किंवा 30 रुपये टार्गेट पाहिजे. 1:3 रेशो जो तुमचा रिस्क टू रिवॉर्ड ठरलेला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड घेता त्या पद्धतीने. आज माझा 1:3 होता, म्हणजे 1:3 मला भेटला. आज मी 1:3च्या वरच काम करतो. कालचा 1:7 होता, तुम्ही बघितला असेल कालचा ट्रेड.
1:7 ट्रेड होता कालचा माझा. म्हणजे मला वाटतं काहीतरी 20 का काहीतरी रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि 140 पॉईंटचं टार्गेट आपण काल कॅप्चर केलं. मे बी कदाचित असंच काहीतरी होतं ते. म्हणजे असं रिस्क रिवॉर्ड तुम्ही जास्त ठेवा. तुम्हाला काय सांगितलं, तुमचं रिस्क रिवॉर्ड जर का जास्त असेल ना, ते ट्रेड कमी म्हणजे कमी तुमची ॲक्युरेसी असेल तरी चालेल. 40% ॲक्युरेसी तरी भरपूर झालं मार्केटमध्ये. पण ज्यावेळेस मार्केट आपल्या डायरेक्शनला जातंय त्यावेळेस मग लवकर बाहेर पडायचं. जोपर्यंत आपल्या म्हणजे एक गोष्ट सांगतो, तुम्ही ट्रेड घेताना घेतलाय बरोबर, परंतु तुम्ही त्याला हँडल कसं करताय हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही त्याला कशा पद्धतीने चालवताय. तुम्ही गाडी घेतली व्यवस्थित, परंतु तुम्हाला गाडी चालवायला पण पाहिजे. तुम्ही चालवताय कशी त्याच्यावरती ठरते सगळ्या गोष्टी. त्या पद्धतीने मार्केटमध्ये काम केलं जाते. त्याला हँडल, त्या ट्रेडला हँडल करता आलं पाहिजे. मी कुठपर्यंत थांबलं पाहिजे. का मी मला टार्गेट दिसते 10,000 पर्यंत, मी 1,000 घेऊनच पळून जातोय, तर मग त्याला काय अर्थ नाही त्या ट्रेड घेण्याला. तुम्ही घाबरताय याचा अर्थ मार्केटला. तुमचं टार्गेट हिट झाले, तुम्हाला 10,000 रुपये प्रॉफिट आहे तुमचं टार्गेट हिट झाले, तुम्ही पण तरी पण तुम्ही मार्केटमध्ये थांबता, याचा अर्थ तुम्हाला आशा लागली अजून मार्केटची. असं नाही करायचं. टार्गेट हिट, एक्झिट, एसएल हिट, एक्झिट. मार्केटमध्ये डिसिप्लिन फॉलो करा. डिसिप्लिन शिवाय मार्केटमध्ये काहीच नाही. ॲक्युरेसी तुमची कमी आली तरी चालेल. खरं सांगतो, रिअली सांगतो, मार्केटमध्ये 100% मार्केटमध्ये कोणीच व्यक्ती नाही, कोणतीच व्यक्ती 100% मार्केटमध्ये प्रॉफिट करते किंवा प्रत्येक ट्रेड प्रॉफिटमध्ये निघेलच याची गॅरंटी कमी कोणीच देऊ शकत नाही. येतं का लक्षामध्ये? कोणीच देऊ शकत नाही. त्याच्यामुळे फक्त प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. असं मार्केटमध्ये अगोदर झालं आहे, असं होऊ शकतं, एवढंच आहे मार्केटमध्ये. ओके. पुढचा स्ट्रॉंग सपोर्ट, जो खाली येणारा जो सपोर्ट आहे. तुम्ही समजा इथं पुट साईडचा प्लॅन केला किंवा सेल साईडचा पोझिशन घेतला, खाली येणार कोणतं तर सपोर्ट असेल ना, तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स मी शिकवलं. खाली प्राइसच्या खाली जे असतो तो सपोर्ट असतो, प्राइसच्या वर जे असतो तो रेजिस्टन्स असतो. ओके. पॅटर्नची हाईट, सेम पॅटर्नची हाईट, म्हणजे हे जे पॅटर्न आहे तुमचं एवढंच टार्गेट तुम्ही एंट्री पासून खाली घेऊ शकता. ओके. आणि ट्रेलिंग एसएलचा वापर करू. जसं जशी प्राइस खाली जाणार तसा तसा तुमचा एसएल काय झाला पाहिजे, खाली शिफ्ट झाला पाहिजे. ओके. समजलं? ट्रेलिंग एसएल तुम्हाला मी डेली शिकवते, त्यात म्हणजे आता परत त्यात वेळ घालवायला आपल्याला नको. हे बघा, हा पॅटर्न आहे तुमच्या समोर, कप अँड हँडल पॅटर्न आहे. चार्ट बघून घ्या. निफ्टीचा चार्ट आहे, मला वाटतं 2024चा चार्ट आहे. निफ्टीचाच असेल मी बी कदाचित. 25,000 वाटलं मला. नाही, निफ्टीचा नाही हा चार्ट, निफ्टीचा नाही. मला वाटलं ही 25,000 आहे किंवा ही 24,000. नाही, निफ्टीचा नाही हा चार्ट. ओके. बघा, हा तुमचा कप. आता हँडल तुम्ही म्हणा, हँडल तर लय छोटा इथं, एवढाच हँडल आहे. हँडल किती घ्यायचा नाही, इथं पुल बॅक होणं महत्वाचं आहे. रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दिलाय मार्केटनं. इथं ज्या लोकांना बाहेर पडायचं ती लोक बाहेर पडून गेले. ओके. पुल बॅक आला बघा. आणि टार्गेट बघा त्यांनी कसं घेतलंय, जे तुम्हाला सांगितलं होतं टार्गेटच्या पद्धती. इथं बघा, एंट्री झाली इथं तुमची. बरं, तुम्हाला इथे एंट्री नाही भेटली, परत इथं पुल बॅकला आलता तो. पुल बॅकला परत आला होता, रिट्रेसमेंटला परत आला होता तो. इथून परत खाली आलता. इथं तुम्ही परत, इथं दिसतंय का तुम्हाला हॅमर बनलाय? हे बघा, हॅमर बनलाय. किंवा तुमची इथं हा हॅमरच बनला. हॅमरच बेस्ट आहे. हा हॅमर इथं हाय ब्रेक झाला, एंट्री याच्याच खालचा येसेल. आणि हे टार्गेट जे की ते दाखवले तुम्हाला बघा. इथे रिटेसवरती एंट्री झाली, सेफ ट्रेडरची एंट्री झाली, रिस्की ट्रेडरची एंट्री झाली, सगळ्यांची एंट्री झाली. आता बघा, एंट्री बघा, एंट्री आणि एसएल दाखवतो मी तुम्हाला. आता जो पहिला ट्रेडर आहे तो सगळ्यात रिस्की एंट्री घेतो. तो काय करतो, इथे ब्रेकआउट जसा झाला कॅन्डल क्लोजिंग, तो वाट बघणारच नाही. तो लगेच इथे एंट्री टाकणार, याच्याच खालचा एसएल ठेवणार. पहिला एसएल ठेवण्याची त्याची पद्धत सांगतो. पहिले एसएल तो इथे ठेवणार, किंवा त्याला जर का वाटली ब्रेकआउट कॅन्डल छोटे तर तो अगोदरच्या कॅन्डलच्या खाली, लोच्या खाली एसएल ठेवू शकतो, किंवा या स्विंग लोच्या खाली तो एसएल ठेवू शकतो. ओके. हे झालं सगळ्यात रिस्की ट्रेडरची एंट्री. दुसरा काय करतो, तो म्हणतो नाही मला, मी थोडा सेफ ट्रेडर आहे, मला काय करायचं, थोडीशी सेफ एंट्री घ्यायची. मग तो काय करणार, ही कॅन्डल क्लोज होऊ देणार. कोणती? ब्रेकआउटची कॅन्डल क्लोज होऊ देणार, नेक्स्ट कॅन्डल एंट्री घेणार आणि याच कॅन्डलच्या लोच्या खाली एसएल ठेवणार. कुठली? ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली. जर का ब्रेकआउट कॅन्डल छोटी असती तर त्यानं अगोदरच्या एका कॅन्डलच्या खाली लोच्या खाली ठेवला असता, किंवा या स्विंगच्या खाली त्याने ठेवला असता. ओके. ही कोणाची झाली? मीडियम ट्रेडरची एंट्री किंवा एसएल आणि टार्गेट. ओके. आता जो रिटेसवरती एंट्री घेतो, हा रिटेसवरती, याची मात्र एंट्री बघा कशी होती. आता याची एंट्री कशी होणार, तो काय करणार, या कॅन्डलचा हाय मार्क करणार आणि याच कॅन्डलच्या लोच्या खाली एसएल ठेवणार. कारण त्याला माहिती आहे इथे कॅन्डल स्ट्रॉंग बनली आणि एका सपोर्टवरती बनली. कारण हा आता सपोर्ट बनला ना. तुम्हाला काय सांगितलं, प्राइस इथून, हा तुमचा काय माहिती आहे का, हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे. हा तुमचा एक इथून मार्केटमध्ये सेलिंग आली होती आणि हा रेजिस्टन्स इथं ब्रेक झाला. आता तो काय बनला, इथं सपोर्ट बनला.
हा तुमचा आता सपोर्ट बनला आणि इथून प्राइस बघा परत टार्गेट बघा, हे जे अंतर दाखवलेलं आहे मेजरमेंट हे जे दाखवलेलं आहे एवढंच टार्गेट वर आहे का नाहीये? सेम टार्गेट घेण्याच्या पद्धती किंवा तुम्हाला 1:2 घ्या, वरचा रेजिस्टन्स घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचे त्या पद्धतीने तुम्ही टार्गेट घेऊ शकता. ओके, हे बघा आता दुसरं एक दाखवतो. हा एक आहे तुमचा, याच्यामध्ये पण बघा सेम. आणि मी स्वतः ह्याच्यावरती पण दाखवतो, मग चॅटवरती पण दाखवतो. एखादा बनलेला असेल कुठेतरी, आपण लाईव्ह चॅटवरती पण बघू बनलाय का नाही असं. हे तुम्हाला वाटत असेल की बाबा हा तरी पण लाईव्हचाच आहे. हे बघा 500 इंडेक्स ही अमेरिकेची इंडेक्स आहे. जशी आपली निफ्टी 50 बँक निफ्टी वगैरे आहे तशी ही अमेरिकेची इंडेक्स आहे. अमेरिकेची इंडेक्स आहे ही. ओके, ही इंडेक्स अमेरिकेची आहे. जशी आपली निफ्टी 50 आहे, बँक निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, तशी ही इंडेक्स अमेरिकेची आहे. समजलं का? आता इथं तर एंट्री तुमची खालीच होती ती ऑलरेडी, इथंच तुमची एंट्री झाली असते बघा. इथं हे दिसतं का? इथंच तुमची एंट्री होती ती या नेकलाईन वरती, इथंच एंट्री झाली असते. दिसतंय का? हा तुमचा एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बोला किंवा याला तुम्ही हेड अँड शोल्डर बोलू शकता, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर किंवा काही बोला. इथं नसती एंट्री भेटली, तुम्हाला वाटते मला आता माझ्याकडनं हा ट्रेड मिस झालाय, तर तुम्ही परत इथे एंट्री करू शकले असते. ओके, दोन पद्धतीने इथे एंट्री करू शकले असते तुम्ही. किंवा इथे तुम्ही याच्या ब्रेकआउट चॅनलचा ब्रेकआउट पण होता हा. हे बघा अशा पद्धतीने ही तुमची ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला, रिटेस्ट झाली, प्राइस निघाली वर, ट्रेंडच चेंज झाला. तुम्हाला काय सांगितलं, हे जे पॅटर्न बनतात ना, चॅनल पॅटर्न आणि हे ट्रायंगल पॅटर्न, हे मोठे टार्गेट देणार तुम्हाला, छोटे छोटे टार्गेट देणारच नाही. मोठे टार्गेट देणार. हे डब्ल्यू पॅटर्न एम पॅटर्न हे छोटे छोटे टार्गेट देतात. जेवढा पॅटर्न छोटा तेवढं टार्गेट छोटं, जेवढा पॅटर्न मोठा तेवढं टार्गेट पण मोठं राहते. ओके, तेवढं टार्गेट पण मोठं राहते. त्या पद्धतीने मग तुम्ही चालायचं. हे बघा इथं बघा, हा तुमचा कप हँडल. ओके, डब्ल्यू पॅटर्न सारखा सेम काम झालं याच्यामध्ये. ह्या डब्ल्यूच बोलायचं याला, दिसताना फक्त वेगळा दिसतोय ना, तर हा डब्ल्यूच आहे. ओके, हा ब्रेकआउट झाला बघा. टार्गेट 1 म्हणजे मला वाटतं त्याने इथे एंट्री दाखवली, ही ट्रेंड लाईनची एंट्री दाखवली, इथं नाही खरी, हे टार्गेट आहे. कारण हे डिस्टन्स दाखवले ना, हे टार्गेट आहे. कारण हे जे डिस्टन्स आहे ते इथे वर टार्गेट आहे. ओके, म्हणजे फक्त तुमच्या डेमोसाठी दाखवलं. आपण लाईव्ह वरती पण बॅक टेस्टिंग करूया, आपल्याला कुठे दिसला तर आपण दाखवू. ओके, लाईव्ह चॅटवरती पण दाखवतो मी तुम्हाला. हे फक्त बघून घ्या एकदा पॅटर्न कसे आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या नजरेखालनं जाण्यासाठी हे डेमो पॅटर्न दाखवलेले आहेत. हे तुमचं बघा, हा तुमचा सेलिंग पॅटर्न आहे आता, इन्व्हर्टेड कप अँड हँडल. ओके, बघा इथे ब्रेकआउट झाला बघा. आता इथं काय झालंय बघा, तुम्हाला म्हणलं ना, जर का ब्रेकआउटची कॅन्डल जर का छोटी असेल, इथं कॅन्डल छोटे झालेत बघा, हे दिसतं का इथे कॅन्डल छोटे छोटे झालेत बघा. हे असं पण होऊ शकतं, कारण हा सपोर्ट आहे, इथं मार्केट थोड्या वेळ कन्सल्टेशन होऊ शकतं. मग कॅन्डल तुम्हाला काय वाटतं, ब्रेकआउटची कॅन्डल मोठीच पाहिजे ना का, कधी कधी छोटी पण बनेल. मग त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला स्टॉप लॉस थोडा अगोदरच्या कॅन्डलच्या वर ठेवायचा. जर का तुम्हाला वाटतं इथं माझा स्टॉप लॉस थोडासा छोटा स्टॉप लॉस होते, मग या कॅन्डलच्या वर ठेवा स्टॉप लॉस, या कॅन्डलच्या वर तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. ओके, असं पण होऊ शकतं कधी कधी. आता हे बघा इथं पण बघा सेम एम पॅटर्न, दिसताना एम सारखा दिसतो तुम्हाला, फक्त कप आणि हँडल असं दिसतो, पण काम एम सारखाच राहणार. आणि डबल टॉप म्हणा किंवा याला तुम्ही जे नाव एम पॅटर्न द्या, काही नाव द्यायला. ओके, त्या पद्धतीने काम फक्त आपल्याला कामाशी मत नाही, बाकी नाव किंवा याला भरपूर नाव आहे. इन्व्हर्टेड कप अँड हँडल बोललं जातं, किंवा याला अजून मला वाटतं काहीतरी बोललं, याला नाव दुसरं अजून एक आहे, पुढं आहे बहुतेक नाव त्याचं, ते पण नाव दिलं जातं. बघा इथे ब्रेकआउट झाला. आता इथे बघा ब्रेकआउट कॅन्डल, कोणती कॅन्डल आहे ब्रेकआउटची, मेन कॅन्डल कोणती बघा आधी, ही तुमची मेन कॅन्डल आहे ब्रेकआउटची, ही तुमची मेन कॅन्डल आहे. या कॅन्डलच्या लोच्या खाली एंट्री, इथे एसएल सफिशियंट आहे, चांगला एसएल आहे. इथे एक स्विंग पण मारलाय बघा मार्केटनं, इथे प्राइस आली, इथे एक स्विंग पण मारलाय थोडासा, मग मार्केट खाली निघाले. म्हणजे या स्विंगच्या वर तुम्ही आरामशीर इथे स्टॉप लॉस ठेवू शकला असता, आरामशीर स्टॉप लॉस इथे ठेवू शकला. इथं स्टॉप लॉस थोडासा मोठा झाला असता, जास्तच मोठा झाला असता स्टॉप लॉस या स्विंगच्या वर. इथं थोडासा दिसतो ना सपोर्ट वरती आला, इथं स्विंग मारलाय ना, इथं स्टॉप लॉस ठेवलं तर सगळ्यात बेस्ट आहे. जर का मार्केटला ट्रॅपच करायचं तर इथून मार्केट जर का रिव्हर्स फिरते, तर मग हा जर का रेजिस्टन्स ब्रेक करते, याचा अर्थ काय झाला,
पॅटर्न फेल झाला किंवा आपला स्टॉप लॉस हंट झाला किंवा आपल्याला ट्रॅप केलं मार्केट असं समजायचं आणि स्टॉप लॉस देऊन बाहेर पडून जायचं. ओके, हा पण एक पॅटर्न बघा, हे बघा हा. ओके, सेम तसंच काम होणार इथे पण, फक्त पॅटर्न बघून घ्या. आपण लाईव्ह डेमो याच्यावरती पण बघू, लाईव्ह आपल्या ट्रेडिंग किंवा ब्रोकरच्या याच्यामध्ये पण आपण बघू. ओके, भीती वाटते मार्केट चालू, भीती का वाटते माहिती आहे का दत्ता सर? एक म्हणजे तुमचं स्ट्रॅटर्जी किंवा तुमचा सेटअप फिक्स नाही आहे, तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूवर काम करायचं आहे किंवा तुम्ही प्लॅनिंग तुमचं नाही. भीती माणसाला कधी वाटते, एक तर तुम्ही पोझिशन सायझिंग जर का तुमचे जास्त असेल, तुम्ही तुमच्या रिस्कपेक्षा जास्त रिस्क घेताय, तुमच्या कॅपिटलपेक्षा जास्त रिस्क घेताय. तुमचं कॅपिटल 1 लाखाचं आहे तर एकाच लॉटवरती काम करायला पाहिजे तुम्ही. जर का तुम्ही एका ट्रेडला अख्खच्या कॅपिटल लावलं तर तुमचं मग ते होऊ शकतं. घाबरतो माणूस, कधी घाबरतो? एक म्हणजे एका ट्रेडला अख्खं कॅपिटल लावले तेव्हाच माणूस खूप घाबरतो. किंवा जर का तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करत होता अगोदर, 1 लॉट 2 लॉटवर तुम्ही काम करू शकता. तुम्हाला कुठून तर माहिती भेटली की मार्केटमध्ये आज खूप मोठी मुवमेंट होणार आहे किंवा आज न्यूज पॉझिटिव्ह आहे आणि मी बुलिश साईडला बसलो, त्यावेळेस आपण काय करतो? लॉट साईज वाढवतो. लक्षात ठेवा, किती 100% न्यूज असू द्या, काही असू द्या, लॉट साईज वाढवायची नाही. लॉट साईज कधीच नाही वाढवायची, उलट लॉट साईज मिनिमाइज करत राहायचं. तुम्ही रेग्युलर समजा 4 लॉटने काम करताय, समजा तर मी 4 करतो, 4 लॉटने काम करताना तुम्हाला जर का वाटते आज मार्केटमध्ये न्यूज आहे किंवा काहीतरी होऊ शकतं नाही का, म्हणजे ट्रेड हा फिक्स नाहीये, तुमच्या मनात कुणकुण लागते ना, माहिती का, थोडं वाटतं की नाही असं होऊ शकत, मार्केट माझा स्टॉप लॉस खाऊ शकते, ट्रेड थोडा रिस्क आहे माझा, तर तिथं लॉट साईज कमी करा, 2च लॉट साईज करा. परंतु कितीही न्यूज पॉझिटिव्ह असू द्या, काही असू द्या, लॉट साईज वाढवायची नाही. 4 करताना 4नेच काम, उलट कमी करायची, वाढवायची नाही लॉट साईज, कधीच नाही वाढवायची. हळूहळू वाढवायची लॉट साईज. 4चे 5 करायचे, 2 महिने जाऊ द्या, 5 करा, 5चे 6 करा, हळूहळू जाऊ द्या, मध्ये डिफरन्स द्या. अचानक तुम्ही 4 लॉटने करताना एका दिवशी न्यूज आले 10 लॉट घेतले, तर लक्षात ठेवा 10 लॉट म्हणजे जोक नाही, 750 क्वांटिटी होतात. 1 रुपया जरी वाढला तरी 750 रुपये तुमचे वाढले, आणि 1 रुपया जरी मायनस झाला 750 रुपये मायनस झाले निफ्टीचे. ओके, त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही रिस्क घेताय, तुम्हाला माहिती आहे न्यूज पॉझिटिव्ह आहे सगळ्या गोष्टी, पण जर का रिव्हर्स मार्केट फिरलं लॉस पण तेवढ्या पटीने होणार, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे शक्यतो पोझिशन मिनिमाइज करताना किंवा वाढवताना हा विचार करायचा, जर का मी एंट्री घेतो इथे, जर का एसएल जर का माझा गेला किंवा जर का मार्केट माझ्या अपोजिट डायरेक्शनला गेलं तर माझा लॉस बी त्या पटीने होणार आहे. त्यामुळे ती गोष्ट कायम लक्षात ठेवायची. हा, प्रॉफिट झाला तर चांगलाच होईल, पण तो लॉस झाला तर तो पण चांगलाच होणार ना. ओके, इथे पण बघा सेम पॅटर्न बनला, इथं थोडंसं हँडल एंट्री. आता इथे रिटेस्टला एंट्री भेटली नाही तुम्हाला, इथे रिटेस्टला तुम्हाला चान्स भेटला नाही, रिटेस्टला प्राइस आलीच नाही, डायरेक्ट खाली निघून गेली. ओके, समजलं? हाऊ टू आयडेंटिफाय चार्ट. चार्ट कसा आयडेंटिफाय करायचा? व्हॉल्यूम कमी किंवा वाढतो, व्हॉल्यूम अचानक कमी होतो, अचानक वाढतो, म्हणजे अक्युमुलेशन चालू असतं. स्मूथ यू शेप, एकदम स्मूथ असा यू शेप बनलेला असतो. ब्रेकआउट कॅन्डल स्ट्रॉंगली बॉडी असते, जशी की इथे दाखवली बघा ब्रेकआउट कॅन्डल. ओके, आणि रिटेस्ट झाल्यावरती कॉन्फिडन्सने एंट्री घ्यायची, अजिबात घाबरायचं नाही. कॉन्फिडन्स दाखवा मार्केटमध्ये, कॉन्फिडन्स खूप कॉन्फिडन्स कामाचा आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही. कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या सेटअपवरती, तुमच्या स्ट्रॅटेजीवरती, तुमच्या अनालिसिसवरती तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स करायचं नाही. मीच लय भारी, मलाच लय जमतंय, इथं भाल्या भाल्यांचा माज कमी केला जातो. ओके, इथं कितीही तुम्ही हवेत उडला, तुम्हाला जेमिनी आणायचं काम मार्केट एका दिवसात करते. हवेत फोग्यासारखं उडायचं नाही, लगेच कुठं तर हळूच काटा घुसला की फुटणार तुम्ही. त्यामुळं लक्षात ठेवायचं, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही कधीच मार्केटमध्ये. किती जरी तुमचं अनालिसिस पक्का असू द्या, किती काय असू द्या, लक्षात ठेवा तुम्ही एका ट्रेडरची हिस्ट्री नाही ऐकली, मी वाचले स्वतः पुस्तक त्याचं, बिलियनियर होता तो, बिलियनियर. 3 महिन्यामध्ये त्यानं अख्खा पैसा मार्केटमध्ये घालवला आहे, अख्खा पैसा 3 महिन्यात फक्त. का? सायकोलॉजी खराब झाली, डिस्टर्ब झाली सायकोलॉजी डायरेक्ट. लक्षात ठेवा, बुक तुम्ही यूट्यूबला सर्च करा वाटलं सर, त्या ट्रेडरचं नाव मला आठवण नाही, कारण तो आपल्या देशाला बाहेरच्या देशाला ट्रेडर आहे, मी स्वतः त्याचं बुक वाचलेलं आहे.
3 महिन्यामध्ये त्यानं अख्खं सगळं घालवलं. जेवढं कमवलं होतं आयुष्यभर तेवढं 3 महिन्यात घालवलं. का? सायकोलॉजी बिल्ड खराब झाली त्याची, म्हणजे डिस्टर्ब झाला तो. ओके, त्याच्यामुळे आणि चांगला ट्रेडर होता तो, एकदम भारी चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये पण पैसा कमवला होता, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. सायकोलॉजी फक्त 3 महिन्यात त्याची सायकोलॉजी गडबडली, सगळा बाजार उठला त्याचा. आणि नाव त्याचं आठवण आहे आता, मी टाकेल ग्रुपवरती त्याचं नाव आहे, बुक पण आहे माझ्याकडं. तर भरपूर दिवस झाले वाचून, त्याला वाटतं 2-3 वर्ष झाले असतील ते बुक वाचून, लक्षात नाही नाव माहिती त्याचे. ओके, चुका कोणत्या टाळायच्या तुम्हाला बघा. ओव्हर डिप कप वर ट्रेड करू नका. ओव्हर डिप कप असेल तर ट्रेड करू नका. म्हणजे काय, जर का डिप खूपच मोठा आहे या अशा पद्धतीने तर ट्रेड करू नका. कारण का माहिती आहे का, इथं ज्या लोकांनी बाईंग केलेली आहे त्या लोकांना चांगला प्रॉफिट होतो. एखादा शेअर समजा 100 रुपयाला आहे, हा इथं बॉटमला 100 रुपये होता आणि आता आलाय तो 1000 रुपयाला आणि तुम्हाला दिसतोय कप अँड हँडल पॅटर्न. मग लक्षात ठेवा, 1000 वरून तो 1000 रुपयाला गेला किंवा 500 रुपयाला गेला तर खूप खूप वाढला तो, 5 पट वाढला तो याच्या लक्षामध्ये. मग याच्यामध्ये ट्रेड करू नका. हा, खाली पडलाय बॉटमला, कप बनतोय, अक्युमुलेशन चालू आहे, तर तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता. हँडल खूप मोठा असेल तर इनव्हॅल्यू पॅटर्न. हँडल खूप मोठा, तुम्हाला काय सांगितलं, हँडल खूप मोठा नको आहे. म्हणजे काय, कप तुमचा छोटा आहे, हा तुमचा कप आहे, पण हँडल जर का असा बनतोय तर हा तुमचा तुम्हाला सांगितलं डब्ल्यू पॅटर्न मध्ये पण तुम्ही असं काम करायचं नाहीये. तुम्हाला आधी पण सांगितलं मी, का माहिती आहे का, ज्या लोकांनी इथं बाईंग केलेली आहे ती लोक इथं अजून बाहेर पडलेली नाहीयेत, त्यांना इथं चांगला प्रॉफिट होतोय, चांगला प्रॉफिट होत असणार, त्यांना वर इथं रेजिस्टन्स दिसतोय, तर ते हमखास इथं प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकतात. ओके, किंवा इथे जर का एखादा पुल बॅक देत असेल तर मग चांगली गोष्ट आहे. मग हा तुमचा पॅटर्न कोणता बनतोय, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, इथं काम करू शकता. का, ज्या लोकांनी इथं बाईंग केली होती ती लोक इथं बाहेर पडले, ही गोष्ट महत्वाची. त्यांना बाहेर पडू द्या, फ्रेश बाहेर येतात, मग एंट्री घ्या, मग ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो तुमचा असं. ओके, आणि व्हॉल्यूम जर का लो असेल तर एंट्री घ्यायची, विश्वास ठेवू नका, एंट्री घ्यायचीच नाही व्हॉल्यूम जर स्टॉकमध्ये काम करतायत. समजलं? एक फक्त समरी दाखवतो तुम्हाला, थोडंसं अनालिसिस करून देतो, तर रिकॅप थोडंसं माइंड रिमाइंड करून देतो सगळ्या गोष्टी. पॉवरफुल रिव्हर्सल सेटअप असतो कप अँड हँडल पॅटर्नमध्ये, कंटिन्युएशन सेटअप असतो किंवा एक रिव्हर्सल सेटअप असतो, रिव्हर्स बी होऊ शकतो आणि कंटिन्यू म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो किंवा ट्रेंड रिव्हर्स बी होऊ शकतो, दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ओके, हँडल ब्रेकआउट, ॲक्शन टाइम, लगेच हँडल ब्रेक झाला, एंट्रीचा प्लॅन घ्यायचा. ऑलवेज कन्फर्म विथ व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं कन्फर्मेशन पाहिजे आणि कॅन्डलचं कॅन्डल पण स्ट्रॉंग पाहिजे, व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग पाहिजे, तरच एंट्री होईल. आणि डिसिप्लिन पाळा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बाकी ॲनालिसिस वगैरे सगळं, ॲनालिसिस 20% बाळगून, मार्केटमध्ये ॲनालिसिस फक्त 20%, सगळं डिसिप्लिन आणि माइंडसेटचा खेळ. मार्केटमध्ये डिसिप्लिन आणि माइंडसेटचा सगळा गेम आहे. 20% फक्त तुमचं स्ट्रॅटर्जी, तुमचा सेटअप, तुमचं ॲनालिसिस आहे मार्केट. तुम्ही किती डिसिप्लिन राहताय, किती डिसिप्लिन ट्रेड करताय, हे लय महत्त्वाचं आहे. तुमचा स्टॉप लॉस हिट होतो तर तुम्ही एक्झिट होताय का बघू, अजून क्वांटिटी ॲड करू, 100 रुपयाला मी घेतलाय, आता तो 80ला आलाय, अजून लॉट साईज वाढवतो आणि ॲव्हरेज करतो, मग तो 90ची ॲव्हरेज होईल, मग 80वरून 90ला गेला, 92ला गेला की मी विकून टाकतो. ह्या भ्रमामध्ये राहायचं नाही. आणि जर रिव्हर्सच फिरला तर तुम्ही ॲव्हरेज केलं आणि रिव्हर्सच फिरला तर अजून खाली गेला तर तो 80वरून अजून 60-70ला गेला तर मग आता अगोदर तुम्ही 1 लॉटने काम केलं होतं, आता तुम्ही अजून 2 लॉट वाढवले, म्हणजे टोटल 3 लॉट झाले, 80 रुपये होता आणि समजा तुमचे मी म्हणतो 85-90ची ॲव्हरेजिंग झाली, पण तिथून जर का अजून ते रिव्हर्स गेली तर स्ट्राईक प्राईस किंवा तो स्टॉक रिव्हर्स गेला तर आता 3 पट लॉस होणार तुमचा. जो अगोदर 1 पट होत होता आता 3 पट होणार लॉस. येते लक्षात? समजलं का? त्याच्यामुळे ॲव्हरेजिंग शक्यतो लॉसमध्ये करायचं नाही, लॉसमध्ये ॲव्हरेजिंग कधीच नाही करायची. पॅटर्न बघून घ्या, सेम हा बुलिश तुमचा पॅटर्न, हा बेरिश पॅटर्न. एम आणि डब्ल्यू सारखं काम करायचं जास्त डोकं लावू नका, दिसायला फक्त वेगवेगळा दिसतो पॅटर्न, काम तेच आहे. समजलं? ओके, बघा, धन्यवाद, थँक्यू. सबस्क्राईब करा भावांनो, लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण डायरेक्ट काय करू, लाईव्ह म्हणजे याची बॅक टेस्टिंग करू. आपल्याला कुठे स्टॉकमध्ये बघायला भेटतो का आपण बघूया. ओके, स्टॉकमध्ये पण आपल्याला दिसले पाहिजे ना, नुसतं शिकवतोय चाललाय पुढं नाही, आपल्याला बॅक टेस्टिंग बी करावं लागेल. लाईक करा, शेअर करा आणि डेली लाईव्ह स्ट्रीमसाठी क्लाससाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. काही लोकांना नोटिफिकेशन येत नाही, ते म्हणतात सर आम्हाला लिंक पाठवा, ते टेलिग्रामवरती परत लिंक टाकावी लागते, त्याच्यामुळे बेल आयकॉन दाबून धरा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, मी ज्यावेळेस लाईव्ह येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. बऱ्याच जणांचं याच्यावरती टेलिग्राम ग्रुपवरती लक्ष नसते, काही जण टेलिग्राम ग्रुपला ॲड पण नाही आहेत,
त्याच्यामुळे तुम्ही बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके. आणि आत्ता तुमचे काय क्वेश्चन आन्सर असतील ते विचारू शकता. एक्झिट होताना खूप पॅनिक होते आणि थोडंसं पण प्रॉफिट दिसलं की एक्झिट होऊन जातंय. मॅडम असं नाही करायचं ना. प्रॉपर तुम्हाला काय सांगितलं, एंट्री घेतली ना पोझिशनकडे बघत बसायचं नाही. तुम्हाला काय सांगितलं, हे बघा ही तुमची एंट्री. आता तुम्ही एंट्री मी समजा इथे घेतली, मी कधीच माझ्या चार्टवरती तुम्ही बघा, मी कधीच इकडे स्ट्राईक प्राईस तुम्ही भरपूर ट्रेडर असे बघितले असतील की ते काय करतात, 2-2 स्क्रीन. म्हणजे काय करणार, इथं 2 स्क्रीन अशा करणार. हे बघा अशा 2 स्क्रीन करणार. हे तुम्हाला किती तुम्ही ट्रेड करू शकता इथं. आता समजा काही जण काय करतात, इथे एंट्री घेतली ना त्यांनी कॉल साईडला इथे एंट्री घेतली, ते काय करतात, तिकडे स्ट्राईक प्राईस जी स्ट्राईक प्राईस घेतली त्याचा चार्ट लावतात. लक्षात ठेवा, स्ट्राईक प्राईसचा चार्ट जर का तुम्ही लावला तर तुम्ही लगेच तुमचं कॅल्क्युलेशन चालू होतं मनातल्या मनात माइंडमध्ये. तुम्ही समजा एखादा 100 रुपयाचा एखादा प्रीमियम बाय केला, 100 रुपयाचा एखादा प्रीमियम बाय केला ना, आणि तो प्रीमियम 125ला गेला की तुमचं लगेच कॅल्क्युलेशन चालू झालं. इंटू 75 एका लॉटला इंटू 75 करणार तुम्ही. 10 लॉट घेतले असते 750 इंटू म्हणजे 25 गुणिले 750. हे तुमचं ॲव्हरेजिंग लगेच चालू झालं, म्हणजे कॅल्क्युलेशन चालू झालं माइंडमध्ये. हे नाही करायचं. त्यावेळेस आपण चार्टवरती फोकस करत नाही, आपण फक्त कॅल्क्युलेशन, आपण प्रॉफिट PNL कडे बघत बसतो, ग्रीनमध्येच बघत बसतो. ग्रीन रेड चालू असतं ते. त्याच्यामुळं त्या गोष्टी मी पहिल्या गोष्टी करून बसलोय, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मला त्या गोष्टीमध्ये लय चुकीच्या गोष्टी वाटल्या, कारण मार्केटमध्ये पॅनिक होतो माणूस त्यावेळेस लय. लक्षात ठेवा, इथून मार्केट एक थोडीशी रेड कॅन्डल मारली की तुम्ही नाही का, तिथून एखादा 200 रुपयाला प्रीमियम गेला आणि तो डायरेक्ट 180ला येतो, मग माणूस घाबरतो माणूस त्यावेळेस. ओके. म्हणजे माणूस त्यावेळेस पॅनिक होऊन जातो, घाबरतो माणूस. आणि माणूस घाबरला की एक्झिटला लगेच तयारी होते, आपली एक्झिटची तयारी चालू होते. मग चालू मार्केटमध्ये पॅटर्न उशिरा लक्षात येतो आणि एंट्री मिस होते. पॅटर्नची मग तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल स्वप्नील सर. प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला पॅटर्नची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. चार्ट अनालिसिस किंवा चार्ट जास्त बघावे लागतील. ओके. डेली चार्ट बघा, कुठले रँडमली स्टॉक ओपन करायचे किंवा हे ओपन करायचे, चार्ट बघायचे. आता इथे पण बघा ना, तुम्ही पॅटर्न बनलेच होते की हे बघा, हा तुमचा काय हेड, सॉरी शोल्डर, हा तुमचा हेड आणि हा राईट शोल्डर. किंवा इथं पण तुम्ही पकडू शकता. हे बघा, इथून जरी पकडला तुमचा हा एक पॅटर्न, हा दुसरा टॉप आणि हा तिसरा टॉप. इथे जरी तुम्ही एंट्री घेतली असती तरी काम झालं असतं आजच्या ह्याला. किंवा तुम्ही दुसरा इथं भरपूर बनतात, बनायचे झाले नाही तर भरपूर पॅटर्न तुम्हाला दाखवतो काढून मी ड्रॉ करून. बघा आता दुसरा पॅटर्न तुमचा दाखवतो, कोणता पॅटर्न इथे बनवू शकतो अजून एक. हे बघा 15 मिनिटावरती दाखवतो. 15 म्हणजे 5 मिनिटामध्ये पण होतो, असं काही नाही. फक्त मी टाइम फ्रेम कमी करतो जेणेकरून तुम्हाला दिसण्यासाठी आहे. हे बघा हा कोणता पॅटर्न, चॅनल पॅटर्न नाही का, आणि कुठल्या साईडला तुटतो, ट्रेंड कोणता चालू आहे, बुलिश. हा पुल बॅक आहे, ट्रेंड कंटिन्यू होणार आहे. बेलचा 1 डे बघा ना सर. ओके, बेलमध्ये बघायचं आहे का, त्याच्यामध्ये बनला का कपन हँडल. मगाशी पण मी एक बघत होतो त्याच्यामध्ये पण बनला बरं का. आपण बघूया का, भारत इलेक्ट्रॉनिक्स ना, भारत इलेक्ट्रॉनिक्स. ओके, 1 डे टाइम फ्रेम. हो बनलाय की याच्यात पॅटर्न, कपन हँडल पॅटर्न बनलाय की याच्यात. हे बघा, परंतु लक्षात ठेवा वर रेजिस्टन्स जवळ आहे, मेन रेजिस्टन्स जवळ आहे, वर जास्त टार्गेट नाही याच्यामध्ये. हा तुमचा कप आणि हा हँडल. ओके, येस बनला की याच्यामध्ये. ब्रेकआउटची तयारी, व्हॉल्यूम बघू द्या मला. व्हॉल्यूम पण वाढायला लागलाय बघा खाली, व्हॉल्यूम पण बऱ्यापैकी, परंतु अजून ब्रेकआउट झालेलं नाही प्रॉपर ब्रेकआउट नाही आहे. ओके, थँक्यू सर. ओके, काय अडचण नाही आहे.
समजलं का? सर किती मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये काम करायचं? तुम्ही ज्या टाइम फ्रेममध्ये काम करणार त्याच्यामध्ये सिद्धेश्वर सर, तुम्ही इंटरडेमध्ये करताय तर तुम्हाला मग 5-15 मिनिट. स्विंगसाठी बघता, आता हा स्विंगसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स, समजा स्विंगसाठी तुम्ही बघताय तर डेली टाइम फ्रेम तरी पाहिजे तुमच्याकडे. जेवढी मोठी टाइम फ्रेम तेवढं मोठं म्हणजे तुमचं टार्गेट असणार आहे. पोझिशनल ट्रेड होणार हा तुमचा, किंवा स्विंग ट्रेड. मग अशी मी एक स्टॉक बघितला होता, मला आठवणा एक्साइटच बहुतेक काहीतरी असं काय आहे बघा. मी एक ओपन केला होता मगाशी, त्याच्यामध्ये पण मला दिसला होता हा एक्सेल इंडस्ट्रीज का काहीतरी असाच काहीतरी पॅटर्न आहे, याच्यामध्येच बहुतेक कदाचित बनला काही. मी मगाशी एक चार्ट ओपन केला होता असंच नाही का, तर मी अभ्यास करत होतो मगाशी त्यावेळेस. एक सेकंद द्या मला फक्त. प्री ओपन मार्केट, येस, याच्यामध्येच मी मगाशी एक स्टॉक बघितला होता. येस, हाच आहे, इंटरनल आहे. स्टॉक होता मगाशी, याच्यामध्येच मला तो पॅटर्न दिसला होता मगाशी. एक ड्रॉ पण करून ठेवला होता हा. हे बघा, याच्यामध्ये आता 2-3 पॅटर्न बघा. आपला चॅनल पॅटर्न कोणता, न्यूट्रल चॅनल पॅटर्न किंवा साईड चॅनल पॅटर्न. याच्यामध्ये बघा काम कसं झालंय बघा. तुम्हाला हे दाखवण्यासाठी फक्त मी थोडंसं आज ओपन केलंय हा. बघा, तुम्हाला मी एक सांगितलं होतं की जेवढी याची लेंथ असेल, ही जेवढी लेंथ आहे ना तेवढेच टार्गेट तुम्ही वर घेऊ शकता. ओके, एंट्रीपासून तुम्ही असं वर टार्गेट तेवढे घेऊ शकता. हे टार्गेट तुम्हाला भेटलं, किंवा नेक्स्ट रेजिस्टन्स, कुठला रेजिस्टन्स आहे तुमचा वरचा, हा रेजिस्टन्स आहे तुमचा मेन रेजिस्टन्स, जिथून सेलिंग यायला सुरुवात झाली होती, तो रेजिस्टन्स तुम्ही एक टार्गेट घेऊ शकता. तुम्हाला हे पण टार्गेट मी दाखवण्यासाठी. आता इथं बघा पॅटर्न फेल का झालाय बघा. हा पॅटर्न फेल झालाय तुमचा. तुम्ही मला सर हा तर मग हेड अँड शोल्डर पॅटर्न होता, पण ट्रेंड कोणता चालू आहे ते बघा. ट्रेंड कोणता आहे, बुलिश ट्रेंड आहे. तुम्ही घेताय कोणत्या साईडला, बेरिज साईडला प्लॅन करताय, बेरिज साईडचा प्लॅन करताय. त्यामुळे इथं स्टॉप लॉस तुमचं जाईल. भेटलंय, परंतु थोडंसंच भेटलं तुम्हाला, जास्त टार्गेट भेटलेलं नाही. फक्त तुम्ही हा रेजिस्टन्स पर्यंत जर का टार्गेट धरलं असतं, सॉरी सपोर्ट पर्यंत, तर एवढंच तुम्हाला टार्गेट भेटलं इथं. परत तिथून ट्रेंड रिव्हर्स झाला. कारण मेजर ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे. मार्केटचा मेजर ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे. तर बुलिश ट्रेड घ्यायचा प्लॅन करायचा, बेरिज घ्यायचा नाही कधी. बेरिज घेतला तर ही पुलबॅक असतो, ही प्रॉफिट बुकिंग असते. म्हणजे पाठीमागे ज्यांनी लोकांनी घेऊन बसलेत स्टॉक हा, ते लोक इथं बाहेर पडतात. जसं की इथं बाहेर पडले, ज्या लोकांनी इथं बाय केले होते, काही लोक इथं बाहेर पडले, परत नवीन बाहेर आले, इथं परत स्टॉकला वर घेऊन गेले. तसंच इथं परत आले, इथं पुलबॅक दिला, परत वर निघून गेला, परत इथं खाली आले, परत इथं बाहेर आले, परत वर घेऊन गेले. म्हणजे ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे. तर बुलिश साईडचा ट्रेड घ्यायचा. ओके, येते का लक्षामध्ये? हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मगाशी हे केलं होतं. अजून एक स्टॉक आहे, वाटतं त्याच्यामध्ये पॅटर्न बनला होता, बजाज फायनान्समध्ये का, कुठला स्टॉक होता तो, एक सेकंद आहे मला. SBI मध्ये तर नाही, मी ह्याच्यामध्येच बहुतेक हे ड्रॉ केलं होतं मगाशी कदाचित, कप अँड हँडल पॅटर्न बहुतेक इथंच कुठे ड्रॉ केलेला होता. दुसरा आहे हा बहुतेक बजाज फायनान्समध्ये, बघूया बरं थांबा. दोन्हीपैकी एका स्टॉकमध्ये मला तो पॅटर्न दिसला होता, प्रॉपर पॅटर्न मार्क पण केला होता त्याला. हा नसेल कदाचित, का हाच आहे, हा नाही आहे. इथं पण बघा किती भारी काम झाले मला सांगायच्यात, किती भारी ट्रेड होता इथं, दिसतंय का? हा कप अँड हँडलच आहे, छोटासा डब्ल्यू पॅटर्न आहे, पण कप अँड हँडल सारखाच आहे. इथे पण डब्ल्यू पॅटर्नवरती तुम्ही काम करू शकले असते. किती भारी ट्रेड गेला हा. रिव्हर्सल म्हणजे लक्षात ठेवा, ही जी सेलिंग आली ना, ही प्रॉफिट बुकिंग आहे थोड्या लोकांची, पुलबॅक आहे हा. इथून ट्रेंड परत कंटिन्यू होणार आहे. तुम्हाला सांगितलं काय, जर का मार्केटचा ट्रेंड बुलिश आहे ना, मार्केट थोडा वेळ खाली येणार आहे. रिट्रेसमेंट, ज्या लोकांना बाहेर पडायचे ती लोक बाहेर पडून जाणार आहेत, परत नवीन बाहेर येणार आहेत मार्केटमध्ये. ही ट्रेंड असं चालतो मार्केटचा, लक्षात ठेवा. येतं का लक्षात तुमच्या? ओके ओके, याच्यामध्ये तुम्हाला दाखवू का पॅटर्न मार्क करून? ठीक आहे, याच्यामध्ये दाखवतो, तोच पॅटर्न दाखवतो मार्क करून. फक्त टाइम फ्रेम थोडी छोटी करतोय, 2 तासाची टाइम फ्रेम करतो. बघा ब्रेकआउटची कॅन्डल किती जबरदस्त आहे. व्हॉल्यूम बघा कसं आहे, तुम्ही व्हॉल्यूम बघा खाली. तुम्हाला काय सांगितलं, व्हॉल्यूम जर का मोठा असेल
व्हॉल्यूम बघा, त्या कॅन्डलचा व्हॉल्यूम बघा कसा आहे, ब्रेकआउट कॅन्डलचा दिसतोय का, याला बोलतात व्हॉल्यूम, म्हणजे क्वांटिटी मोठी टाकली कोणतरी. समजलं का? हा WS भारी आहे, तरी पण दाखवतो मी तुम्हाला थोडासा. हा थोडा प्रॉपर नाही होणार हा कप पण हँडल पॅटर्न, थोडासाच होईल हा अशा टाईपमध्ये. डब्ल्यू पॅटर्न हा परफेक्ट बसतोय, तसाच दिसणार तुम्ही, काम दोन्ही सेमच करतात. ओके, आज एक टार्गेटचं लॉजिक कळेल का? आज एक टार्गेटचं लॉजिक कळेल का? रेजिस्टन्स होता ना सुरेखा मॅडम, मी ऑलरेडी स्टार्टिंगला सांगितले की लॉजिक काय होतं ते, 350 का टार्गेट ठेवलं होतं मी. ओके, समजलं का? काय अडचण असेल तर परत मला पर्सनली विचारू शकता तुम्ही. पंजाब नॅशनल बँक, ओके, पंजाब नॅशनल बँक एक बघू, PNB, पंजाब नॅशनल बँक. ओके, याच्यामध्ये ब्रेकआउट झालेला आहे का? पॅटर्न तुमचं म्हणणं असं आहे की इथून असा पॅटर्न मार्क करायचा आहे का? असा आहे का म्हणताय का तुम्ही? लय मोठा पॅटर्न होतो हा. ठीक आहे, ठीकठाक आहे, ब्रेकआउट पण झाला बघा ह्याचा आणि व्हॉल्यूम पण चांगला आला, चांगला स्टॉक आहे हा, जाऊ शकतो वर अजून. हा बघा, परफेक्टली बसलाय हा पॅटर्न आणि प्रॉफिट बुकिंग पण झाली. असं नाही की तुम्ही म्हणाल मगाशी तुम्ही शिकवलं हा डिप मोठा नको आहे, डिप मोठा आहे, हा डिप मोठा आहे म्हणजे बाईंग मोठी आली इथून, पण डिप पण इथं मार्केट प्रॉफिट बुकिंग पण झाली ना त्या लोकांची. बाईंग एवढी झाली होती त्याच्यात ती लोक बाहेर पडलेत ना, नवीन लोक इथं परत आलेत, इथं परत बघा, परत रिट्रेस करून प्राइस परत वर गेली, दिसते का? आणि ब्रेकआउट झालाय, आज ब्रेकआउट दिलाय तिनं बघा. इंटरडेला तुम्ही असं स्टॉक पण सिलेक्ट करू शकता, परंतु याला खूप फिल्टर लावावं लागतात. आणि बघा व्हॉल्यूम बघा, एका दिवसामध्ये हा स्टॉक जवळपास आज 3% गेलाय, सॉरी 2.5% गेलाय, 2.5%. व्हॉल्यूम बघा कसा आहे खाली, दिसतोय का व्हॉल्यूम? चांगली क्वांटिटी कोणतरी उचलली याला, म्हणजे तुम्ही काम करू शकता याच्यामध्ये. फक्त डेमोसाठी जर घ्यायचं, डेमोसाठी घेऊन बघा वाटतोय कसा, त्याच्यानंतर मग तुम्ही हे करा. ओके, ह्याचं बाकीच्या गोष्टी पण बघावं लागतात. फक्त हे झालं टेक्निकल अनालिसिस, आपल्याला फंडामेंटल पण करावं, स्विंग ट्रेडिंगसाठी फंडामेंटल अनालिसिस पण करावं लागते. हे तुमचं टेक्निकल अनालिसिस झालं. फंडामेंटल काय, ह्याचं पाठीमागचं आता लेटेस्ट क्वार्टरली रिझल्ट कसा आलेला आहे हे पण बघावं लागेल तुम्हाला. जर का ह्याचे क्वार्टरली रिझल्ट निगेटिव्ह असतील आणि हा स्टॉक जर का पॉझिटिव्ह दाखवतोय तर मग कुठेतरी घोळ आहे, प्रॉफिट बुकिंग करू शकतो ऑपरेटर कुठेतरी. ओके, तसं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे टेक्निकल सोबत फंडामेंटल पण तुम्हाला जुळवायचं असते. ओके, ठीक आहे, काय अडचण असेल तर पर्सनली विचारू शकता. स्विंगसाठी ॲड करा, येस तुम्ही स्विंगसाठी याला ॲड करा. उद्या शक्यतो हा गॅप अपच होईल, मे बी कदाचित हा स्टॉक उद्या म्हणण्यापेक्षा सोमवारी मंडेला. ठीक आहे, काय अडचण असेल तर पर्सनली विचारू शकता तुम्ही, टेलिग्रामवरती मला मेसेज करू शकता. आणि उद्याच्या सेशनला, उद्या क्वेश्चन आन्सर चालेल, उद्या आपलं उद्या संध्याकाळी क्वेश्चन आन्सर होईल. संडेला सुट्टी असणार, मंडेला आपलं रेग्युलर सेशन परत कंटिन्यू. ओके, तर चला सगळ्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटू उद्या संध्याकाळी परत 9 वाजता. गुड नाईट, टेक केअर, बाय.